नव्या वर्षातली पहिली उपासना आणि दासबोधावरची ही शेवटची उपासना, हा छान योग आहे. 20 दशक म्हणजे 20 महिने. आता गेला महिना आपण घेतला नव्हता दासबोध, कारण इतर खूप ॲक्टिव्हिटीज होत्या. आपण सगळेजण बऱ्यापैकी बरेच जण येत राहिलो. ही खरंच सांगतो, ही सद्गुरूंची कृपा आहे. काही घडू शकतं, काहीही म्हणजे अगदी काहीही घडू शकतं. 1-2 उदाहरणं सांगेन. आपल्या माहितीच्या लोकांच्याच जीवनात एकदम एका क्षणात एवढं परिवर्तन घडून येतं की आपण आश्चर्यचकित होऊन जातो. आता हा जो शेवटचा दशक आहे, त्या शेवटच्या दशकात समारोप केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आलेलेच विषय सगळे आलेले आहेत. काही महत्त्वाच्या ओव्या आपण पुन्हा निवडलेल्या आहेत. पुन्हा म्हणजे याच्यात आल्यात म्हणून, नाहीतर आपण त्या ड्रॉप करू शकलो असतो, परंतु पुन्हा निवडल्या आहेत. त्याच्यावर आपण चिंतन करूया. आणि समर्थांची म्हणून एक शैली आहे, समर्थांची म्हणून एक सांगण्याची पद्धती आहे, त्यावरून आता आपण निरोप घेणार आहोत. पुढचा ग्रंथ कुठला, याची शैली निराळी का, आपण त्याच्यातून काय शिकणार आहोत, हा भाग निराळा. समर्थांचं तुम्हाला कळेलच. पहिलाच दशक बघाय, या दशकाचं नाव आहे पूर्ण निरूपण. पूर्ण आणि अपूर्ण दोन्ही आहे. अपूर्ण काय आहे ते कळल्याशिवाय पूर्ण कळत नाही. आणि एका वाक्यात सांगायचं तर ब्रह्म, परब्रह्म किंवा सद्गुरू हेच पूर्ण आहे, बाकी सगळं अपूर्ण आहे. महाराज म्हणतात ना, या उपनिषदातही सांगितलेलं आहे की आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे, बाकी सारं अज्ञान आहे. प्रश्न काय विचारला तिथे गुरुला शिष्याने, असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं आणि बाकी काही मिळालं नाही, कोणतंही ज्ञान मिळालं नाही तरी चालतं, आणि असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं नाही आणि बाकी सगळं, किंवा जे मिळालं आणि बाकी काही मिळालं नाही तरी. दोन्ही बाजूंनी प्रश्न विचारले. म्हणजे ते ज्ञान मिळालं की बाकी काही नाही मिळालं तरी चालतं, आणि ते ज्ञान मिळालं नाही तर बाकी सगळं मिळालं तरी त्याचा काही उपयोग नसतो. आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे काय, पाहावे आपणासी आपण, या नावं आत्मज्ञान. अगदी लक्षात ठेवा. आपल्याला पाहायचं आरशात जसं आपण पाहतो, म्हणून मन मुकुर सांगितलेल्या सुरुवातीला मनाचा जो आरसा आहे तो सुधारो. गुरु पद पंकज रजाता हनुमान 40 वगैरे आपण म्हणतो. तर गुरुच्या पदावर पंकज हे रज आहेत, त्यांनी मी स्वच्छ आहे. धुळीनं कसं स्वच्छ करायचा, कारण ती गुरुच्या पायाची धूळ आहे, पंढरपूरची धूळ. आपण म्हणतो ना, तुम्ही सगळे साधक येते महिनाभर येता म्हणून ती धूळ पवित्र आहे. मग त्या धुळीनं पवित्र होतं. वस्तू तर स्वच्छ सोडाच, आपण एरवी काय करतो, राख किंवा माती वापरूनच भांडी स्वच्छ करतो की नाही. धूळ ही अस्वच्छ आहे, माती काही फार स्वच्छ नाही, पण मातीने भांडी स्वच्छ करता येतं. तसं निज मन मुकुर सुधारो. निज म्हणजे माझं, मन मुकुर म्हणजे मनाचा आरसा मी स्वच्छ करतो. इथे तेच सांगितलं आहे त्यांनी की पूर्ण आणि अपूर्ण काय ते लक्षात घ्या. सुरुवातीला त्यांनी सांगितलं ह्यालाही लोक पूर्ण म्हणतात, त्यालाही पूर्ण म्हणतात. सगळंच पूर्ण कसं, सगळं मिळून पूर्ण, हे बरोबर आहे. पण एक असं काय की जे पूर्ण आहे बाकी सगळं अपूर्ण आहे. बघा, पहिलंच ओवीत त्यांनी सांगितलं प्राणी व्यापक. प्राणी सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. एक शब्द व्यापक आणि दुसरा व्याप्त. आकाश हे सगळ्यांना व्यापक आहे, आपण सगळेजण आकाशाने व्याप्त आहोत. जाऊ दे, सोडून द्या व्याप्त शब्द. परंतु प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायू आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माय. सगळं व्यापक कसं असेल. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे हे अवघेचे व्यापक, तरी हे सगट की काय एक भेद आहे. हे सगळंच व्यापक आहे, कायच्यात काही भेद आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त ब्रह्म आहे ना, आणि ब्रह्म ही कल्पना नाही आहे, अनुभव आहे. ब्रह्म हा शब्द नाही आहे, अनुभूती आहे. आपण शब्द लिहितो, वाचतो आणि पुढे जातो. ब्रह्म ही अनुभूती आहे, लक्षात ठेवा. अनुभव आहे, आणि अनुभव असल्यामुळे तो शब्दांच्या वर्णनाच्या पलीकडे आहे. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, निर्गुण ब्रह्म ते व्यापक, आणि तेच खरं व्यापक आहे. निर्गुण ब्रह्म गुणात आलं की ते व्यापक कसं असेल. म्हणजे मी जर म्हणलं की खारट चव आहे, म्हणजे गोड नाही आहे, कडू नाही आहे, हे सगळं आलं ना, नाही हे आलं. पण जे मी सांगितली रुची आहे, रुचीमध्ये सर्व प्रकारच्या रुची येऊन जातात, पण स्पर्श येत नाही, स्पर्श येत नाही, दृश्य येत नाही, स्वर येत नाही. म्हणजे हे सगळं बघाल तर सगळं अपूर्ण 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 आहे. पूर्ण एकच आहे,
या सगळ्याला व्यापून असणारं ब्रह्म, किंवा आपण सोपा शब्द सद्गुरू, गुरु साक्षात परब्रह्म, हे सगळं लक्षात ठेवायचं. पुढे काय सांगितलं? आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान. आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. लोकांना आत्म्याबद्दल सुद्धा डाऊट आहे. हां, परमात्मा ठीक आहे, पण आत्मा, आता माझ्या आत जो आत्मा आहे तो जीवात्मा माझ्या देहाला धरून आलेला आहे, आणि या देहाचं जे प्रारब्ध आहे ते आत्म्याला भोगावं लागतं. ही भाषा आहे. एरवी आत्मा परमात्मा हे सगळे भोगांच्या पलीकडे आहेत, प्रारब्धाच्या पलीकडे आहेत. पण तुमच्या ह्याच्यात आत्मा आहे, माझ्या ह्याच्यात आत्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे. तुमचा देह निराळा, माझा देह निराळा. तुमचं प्रारब्ध निराळं, माझं प्रारब्ध निराळं, हे तरी कळत आहे ना. हे जर कळलं तर लक्षात ठेवा, इथे काय म्हणले? निर्गुण आत्मा आणि निरंजन. लोकांना पटत नाही. आत्मा माझ्या देहात आहे, हे सगळे देह आहेत. पुढे आलेलंच आहे वाक्य, तितुकी देवाची मंदिर, देह तितुकी देवाची मंदिरे. परंतु आत्मा म्हणल्यानंतर तो जर सर्व व्यापक आहे, तर माझ्या देहातला आत्मा तुमच्या देहातला आत्मा यात काही फरक आहे का? निर्गुणही म्हणता आणि निरंजनही म्हणता. म्हणून निर्गुण आणि निरंजन येणेही वाटत अनुमान. असं कसा असेल निर्गुण निरंजन? निरंजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अंजन म्हणजे रंग, आणि निरंजन म्हणजे ज्याला कोणताही रंग नाही, कोणताही नुसता रंग नाही, कोणताही रंग नाही, रूप नाही, वास नाही, चव नाही, स्पर्श नाही, वजन नाही, आकारमान नाही. तो इथे आहे तिथे नाही, तो याच्यात आहे त्याच्यात नाही, असं काही नाही आहे. तो सगळीकडे आहे, तो सर्व काळ आहे, सर्वांना व्यापून सुद्धा तो 10 उंगळीत उरलेला आहे. हा महत्त्वाचा भाग. म्हणून काय सांगितलं? आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान. हेही प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं नाही. अनुमान म्हणजे प्रत्यक्ष नाही, ते अनुमान, तर्क. आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन, हे लोकांचा आता म्हणतात. थांबवा, हा गलबला थांबवा, आपण एकदाच उत्तर मिळवूया. ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका, प्रकट करून विवेका प्रत्यय पाहावा. हा एक गोष्ट विवेकाने पाहिजे, विचार करून पाहिजे, तरच तुम्हाला कळणार आहे. इथे तुम्ही सांगतात धान्य निराळे करता येतं, निरनिराळ्या पदार्थातून इतर पदार्थ निराळे करता येतात. ते निराळे पदार्थ करून एक पदार्थ करता येतो. आत्म्यात तसं काहीच नाही आहे, तो एकच पदार्थ आहे, त्याचे निरनिराळे हे पदार्थ झाले. तेच आत्ता सांगितलेलं आहे की ऐका पहिली शंका, अवघा गलबला करू नका, प्रकट करून विवेका प्रत्यय पहा. प्रत्यय म्हणजे अनुभव. हा सगळा अनुभवाचा विषय आहे. 30 वर्ष केलं पण अनुभव आला नाही म्हणजे ते केलंच नाहीस, तो त्याचा काही उपयोग नाही. अनुभव हा शेवटचा शब्द आहे, अध्यात्मातला शेवटचा शब्द अनुभव. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत आपली उपासना अपूर्ण आहे. अनुभव आला की माणूस शांत होतो, मौन होतो, आणि तो तीच वस्तू बनून जातो. आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान करता करा आत्मज्ञानच बनून जाणं, समाधी करता करता समाधीच बनून जाणं, हे पूर्ण आहे. आपण कुठेतरी अर्धवट असतो, एक कड कमी असतो. म्हणजे समजायला म्हणून सांगतो, पौर्णिमेऐवजी आपण चतुर्दशीपर्यंतच असतो. चतुर्दशी ते पौर्णिमा हा प्रवास आहे ना, तो खूप अवघड आहे. आपण नेहमीच म्हणतो की 1ली ते 9वी सोपं आहे, 9वीतून 10वी जरा अवघड आहे. कारण काही शाळा 100% निकाल लावा म्हणून बऱ्याच जणांना 9वीतच बसवतात, पासच करत नाहीत. आणि 10वी तर आणखी अवघड आहे. कारण का की बोर्डाची परीक्षा आहे, पेपर दुसऱ्यांनी केलेले आहेत, ते तिसरे तपासणार आहेत. ही पहिली की परीक्षा, त्यामुळे निराळीच आहे. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो की बऱ्याच शाळातून 22.5 मार्क पडले 25तले तर ते 23 करतात. 23.5 मार्क पडले 23.5 तर ते 24 करतात, अपवर्ड अप्रॉक्सिमेशन. पण 24.5 पडले तर आमच्या शाळेत आम्ही 25 करत नव्हतो. आणि एक पणजीतले प्रसिद्ध CIO एकदा भांडायला लागले, क्लास टीचरकडे भांडले. ते म्हणाले तुम्ही हेडमास्टरना भेटा. मी म्हटलं की लक्षात ठेव की 24.5 मार्क त्याला या पेपरमध्ये पडलेले आहेत. 24.5चं अप्रॉक्सिमेशन, अपवर्ड अप्रॉक्सिमेशन 25, बरोबर. याला मी समजा 25 मार्क दिले, या पेपरमध्ये चूक आहे का? हा म्हटला एक चूक आहे ना. मग एक चूक आहे तर 25 कसे करायचे? म्हणजे 25ला 25मध्ये द्यायचे, पण एक चूक आहे म्हणून 24.5 आहे. 23.5चे 24, 22.5चे 23 हे टोटल करायला सोपे. 24.5चे 25 नाही, 99.5चे 100 नाही. अगदी एक आउट ऑफ 600 मार्क्स आहे, एखाद्याला 599.5 पडले, तेवढेच ठेवायचे. 600 हाफ मार्क कुठेतरी गेलेला आहे ना,
म्हणजे सम अपूर्णत्व, इम्परफेक्शन इज देअर, सम मिस्टेक इज देअर, तर त्याला फुल मार्क्स कसे द्यायचे? पटलं त्यानं ते. म्हणजे लाईफ टाईम मित्र बनले. पहिल्यांदा भांडत आले होते, नियम म्हणजे नियम आहे. म्हटलं नियम म्हणजे नियम, पण हे तुम्हाला पटतं का? तुमच्या मुलाच्या पेपरमध्ये अत्यंत हुशार मुलगा, एक चूक आहे म्हणून त्याचा अर्धा मार्क गेलेला आहे, त्याला फुल मार्क्स कसे द्यायचे? एक चूक असताना फुल मार्क्स कसे द्यायचे? म्हणून 24.5 विल रिमेन 24.5. पटलं? हा नियमाला अपवाद नाही आहे, उलट हे नियमाचं चांगलं इंटरप्रिटेशन आहे. कोर्टाला असं करावं लागतं बऱ्याच वेळेला. म्हणून काय, ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका. किती गडबला म्हणजे गोंधळ. गोंधळ करू नका. प्रकट करू नये विवेका प्रत्यय, चपळ पण एकदेशी. आता इथे एकदेशी शब्द, एकदेशी म्हणजे एकदेशी, एकदेशी म्हणजे मर्यादित. आपण इथे असतो त्यावेळेला तिकडे नसतो, आपण एकदेशी आहोत. आपलं घर इकडे आहे म्हणजे तिकडे नाही आहे की नाही. पण आकाश, आकाश इथेही आणि तिथेही आहे. आकाशापेक्षा सूक्ष्म असं परब्रह्म तर आकाशाला सुद्धा व्यापून उरलेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड त्याला व्यापून तो नायक उरलेला आहे ना, म्हणून तो ब्रह्मांड चालवतो. ब्रह्मांड चालवायला मी ब्रह्मांडाच्या बाहेर नको का? एक साधं मुलांना हे पटत नव्हतं, म्हणजे कळत नव्हतं. एक उदाहरण दिल्यानंतर पटलं. म्हणजे दारा सिंग बसलेला एका बसमध्ये, बस बंद पडली, आतून त्याने किती ढकललं तरी हलणार आहे का? तरी बाहेर उतरलं पाहिजे. बरं, दारासिंग आत बसला आणि तुम्ही बस हलवले तरी ते हलणार आहे. एक्सटर्नल फोर्स पाहिजे, बाहेरून पाहिजे. म्हणून कुंभार मडक्याच्या बाहेर आहे, शिक्षक हा विद्यार्थ्याच्या बाहेर आहे, विद्यार्थ्याच्या बाहेर म्हणजे विद्यार्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विद्यार्थ्याचे जे विश्व आहे ते विश्व व्यापून शिक्षक थोडासा उरलेला आहे, हे समजून घ्या तुम्ही. पालक हे मुलांच्यात व्यापलेले आहेत, पण तरीसुद्धा मुलांपेक्षा, कारण पालकांपासून मुलं झालेले. आई ही जास्त व्याप्त आहे, कारण आईने कॅरी केले मुलाला 9 महिने. आणि आपण नेहमीच कंटेनर इज लार्जर दॅन द कंटेंट्स. आता कंटेंट्स आर इम्पॉर्टंट नो. टिफिन कॅरियर मी नेलं, टिफिन कॅरियर मोठा नको का? आज जर शीट ठेवलं आहे, पण आय डोंट ईट टिफिन कॅरियर. मदर कॅरीज द चाइल्ड, चाइल्ड इज. म्हणून सांगितलं आहे की आई पूर्ण आहे आणि मुलंही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच उरलेलं आहे. पूर्ण हा ज्या पूर्ण आणि अपूर्ण काय आहे? तर हे एकदेशी जे दिसतं, एकदेशी म्हणजे मर्यादित, काळानं मर्यादित, स्थळानं मर्यादित, आकार वय वगैरे सगळ्यांनी मर्यादित. आपण सगळ्या बाजूंनी मर्यादित आहोत. सांगा बरं, आपलं ज्ञानही मर्यादित आहे. ज्या ज्या विद्वानानं विचारलं की काय तुमचं ज्ञान न्यूटनला, तर न्यूटन म्हणला मी एक लहान पोर आहे आणि ते समुद्राच्या काठी खेळतोय. सगळ्यांना शंख शिंपले सापडत आहेत, मला जास्त चमकणाऱ्या शिंपल्या सापडल्या, ब्राईटर शेल्स, बस एवढंच आहे. पण अवयारा डीप असलेले मोती अजून कुठे मिळालेत आपल्याला? समुद्राच्या तळाशी जे मोती असतात ते आपल्याला कुठे मिळालेले? ते ज्ञान आहे. ह्या सायंटिस्ट आहे ना, कम तो शंकराचार्य, नर्मदेच्या काठी सत्संग चाललेला आहे आणि ते इतकं चांगलं सांगतायत की शेवटी विद्यार्थी म्हणाले की आपण ज्ञानसागर आहात. त्यावेळेला त्यांनी त्यांचा जो दंड होता त्याच्यावर हात टेकवून ते बसले होते, तो पाण्यात हे केला, बुडवला आणि सांगितलं याला किती थेंब आलेले आहेत? तो म्हणतो 2-3 थेंब. 2-3 थेंब म्हणजे नदी आहे का? नाही. हे 2-3 थेंब इतकं ज्ञान मला मिळालेलं आहे. नदी जर ह्याच्यापेक्षा मोठी आहे तर सागर मोठा आहे. मला ज्ञानाचा सागर काय म्हणता? मला ज्ञानाचा थेंब म्हणा, ज्ञानाचा कण म्हणा, हो ना, तेच बरोबर आहे. म्हणून थेंबुटा शब्द आहे, थेंब थेंबुटा. थेंबुटा सागरी बुडाला आणि सागरची झाला. म्हणजे मी एक थेंबुटा आहे, थेंब आहे लहानसा, तो सागराशी मिळाला पाहिजे, एकरूप झाला पाहिजे. त्याला आपण मुक्ती म्हणलेलं आहे. अशी मुक्ती की त्याच्याशी एकरूप झाला. मागे आपण बघितलं होतं 2-4 थेंबांची गोष्ट. थेंब आकाशात आहे, तिकडे सगळे समुद्र आहे, समुद्राची वाळू आहे, अत्यंत प्रचंड गरमी झालेली आहे आणि आकाशात पाऊस सुरू होतो, एक थेंब पडतो. त्यांनी एकाच थेंबाचं उदाहरण दिलेलं आहे कळण्यासाठी. एक थेंब पडला, वाळूत पडला. काय वाळूत? काय तो विरून गेला, काय त्याचं अस्तित्वच नष्ट झालं. एक थेंब तिथे बाजूला इडली डोसा करत होते, त्याच्या तव्यावर पडला, तापलेला, चर्र आवाज झाला, वाफून निघून गेला. दुसरा जो थेंब होता तो ह्याची स्वातीचं नक्षत्र आहे, तो इतका खोल गेला, पण स्वातीचा शिंपला आहे, त्या शिंपलात तो थेंब अडकल्यानंतर त्याचा मोती बनतो, अशी कल्पना आहे. म्हणजे तो थेंब मोती बनला, तो पुढे बराच काळ टिकला असेल, पण शेवटचा थेंब आला तो समुद्रात पडला आणि समुद्राची झाला. आता त्याला पुढचं हे काय, बाकीचे सागरात वाळूत बुडला,
किंवा तव्यावरून चर्रकन निघून गेला किंवा अगदी त्या स्वाती नक्षत्राच्या शिंपल्यात पडला आणि तो मोती झाला, तरीसुद्धा जो थेंब सागरात पडतो आणि सागर होतो तो मुक्त झाला. हे लक्षात घ्या. तसं सांगितलेलं आहे. चपळपणे देशी पूर्ण व्यापकता नव्हे त्याची, पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे. पृथ्वी किती मोठी वाटली तरी सीमा आहे ना. सध्या एका अर्ध्या मिनिटाचा शॉर्ट दाखवतात. ॲस्ट्रॉनॉमी, मी ॲस्ट्रॉनॉमीच ते बघतो जनरली, आणि तुम्हाला म्हणतो की तुम्ही इथे बसलेले आहात. त्याने एक व्यक्ती दाखवलेली झोपलेली. आता इथून आपण वर निघालो, इथपर्यंत आलो, हे गुगलचं ऑफिस. त्यांनी व्यक्ती दाखवताना मुद्दामून पूर्ण व्यक्ती दाखवलेली आहे. फार इंटेलिजंट आहे. जरा वर हे गुगलचं ऑफिस डॉट झाला, बरोबर. गुगलच्या ऑफिसवर आपण आणखीन वरती गेलो, ही अर्थ आणखीन स्मॉलर डॉट झाला. त्याच्यानंतर आपली सोलर सिस्टम आणखीन एक डॉट, सूर्य आणखीन एक डॉट, गॅलेक्सी की ज्यातून निरनिराळ्या प्रकारचे सूर्य निर्माण होतात आणखीन एक डॉट. अशा अनेक गॅलेक्सीज म्हणून एक विश्व बनतं, आणखीन एक डॉट, आणि अशी अनेक विश्व म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड. डॉट की तो तुम्हाला दिसणारही नाही. आता खाली झोपलेल्या व्यक्तीनं या सगळ्या विश्वाच्या संदर्भात स्वतःला किती महत्त्व द्यायचं, स्वतःला किती महत्त्व देणार आहात तुम्ही. हे आता मी 6 फूट उंच आहे, 7 फूट उंच आहे, माझं हे आहे, ते आहे, ते आहे, ते सगळं आहे. पण असा सगळा विश्वाचा विचार केला म्हणून एक विचार नेहमी मांडला जातो. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो की शेअर बाजारावर ज्याचा व्यवसाय आहे त्यातून संत निर्माण झाला असं मला अजूनपर्यंत एकही उदाहरण आढळलेलं नाही. असेल अपवादान, कारण त्यांचा वर चढला चला विकून टाका, हे विकून कमी आला विकत घ्या, ह्याच्यावर असतात. किती ओरडत असतात ते तुम्हाला माहीत आहे ना. ब्लड प्रेशर वाढतं, एकदम बाजार कोसळला तर हार्ट पेनून मरतात ते. मग ज्याची वृत्ती संत होत नाही स्थिर, तो संत कसा होणार आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणार. हे जसं एक आहे तसं आणखीन एक विचार केला आपण की बारीक बारीक विचार. मी कोणीतरी मोठा आहे असं म्हणणारा, त्याला त्याची जागा दाखवणारी घटना एखादी व्यक्ती असतेच असते. कटिंग टू साईज म्हणतात. अँड ही वॉज कट टू साईज. स्वतःला लार्जर दॅन लाईफ समजत होतं. लार्जर दॅन लाईफ कोणीही नाही, हे पुढे सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला आपल्याला कळेल ते. इथे काय सांगितलेलं आहे. चपळपणे एकदेशी भाग समजा. एकदेशी आणि सर्वदेशी. सर्वदेशी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं. आकाश आहे का, हो आकाश आहे, पण आकाशसुद्धा शेवटी शोषलं जातं परब्रह्मात. म्हणून हे कितीदा तरी हा विषय दासबोधात बघितलेला आहे की परब्रह्माला वाटतं आपण एकटे आहोत, म्हणून आपण काहीतरी निर्माण केलं पाहिजे, म्हणून त्यातून आकाश निघतं. मग आकाशात जी चंचलता निर्माण होते, स्पंदन, त्यातून वायू निर्माण होतो. वायूची जी प्रचंड गती आहे त्या गतीमुळे अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीचं जे तेज आहे त्या तेजातून पाणी निर्माण होतं, आणि पाणी गोठलं की पृथ्वी निर्माण होते. हे पहिल्यांदा पंचमहाभूत तयार केले. तरी सुद्धा तुम्ही मातीशी काही खेळणार आहेत सांगा बरं. खेळायला तो मूल लागते की नाही. नुसती मातीशी कशी खेळणार आहे. दगडाशी कसा खेळणार आहे. आम्ही 2 असेल तर दगडाचे गड्डे करून खेळू शकतो. चैतन्य लागतं. चैतन्य असल्याशिवाय भिडू कसा असणार आहे, पार्टनर कसा असणार आहे. हे शब्द मी का वापरले. एकाकी न रमते असं कुणाला वाटलं. ब्रह्माला, परब्रह्माला वाटलं मी एकटा आहे, एकाकी आहे, ऑल अलोन इन द युनिवर्स. त्यावेळेला कसलं युनिवर्स, मीच एकटा आहे. कंटाळा आला. मग दुसरं निर्माण करायला काहीतरी साधन पाहिजे ना. कुंभाराला माती असते. माती, पाणी, उजेड, वारा, आकाश, आणि मग तो मडकं बनवतो. प्रत्येक गोष्ट बनवायला काहीतरी साधन लागतं. दागिने बनवायला भांगर लागतं, कपडे बनवायला क्लॉथ लागतो, क्लॉथ बनवायला कापूस लागतो, कापूस बनवायला ते रोप लागतं, रोप येण्यासाठी जमीन लागते. हे प्रत्येकाला काही ना काहीतरी लागतं. नुसतं ब्रह्म आहे लक्षात ठेवा. त्याला काही नाहीच आहे दुसरं. तो बनवणार कसं, ही त्याची अडचण आहे. ब्रह्माची अडचण आहे. फक्त ब्रह्म आहे आणि त्याला काहीतरी बनवायचं आहे. तुम्हाला सांगितलं की फक्त साखर आहे, बनवा काहीतरी. मग तुम्ही निदान साखरेत पाणी घाला. काही नाही दुसरं. साखर काय करणार आहे. साखरेला पाणी लागेल, साखरेला हीट लागेल, साखरेला दूध लागेल, साखरेला चहाची पावडर लागेल, मग चहा बनेल. हे सगळं अपूर्ण आहे ना. साखर पूर्ण नाही, चहा पूर्ण नाही, चहासुद्धा कुठे पूर्ण आहे. निराळाच आहे प्रकार. काही वेळ ठेवला तर तो वायासुद्धा जाईल. पूर्ण नाही आहे. जे पूर्ण आहे ते कधीच म्हातारं होत नाही, आणि म्हणून ते कधीच मरत नाही. त्याच्यात वर खाली असं काही नसतं. त्याला चढती आणि म्हणतात ना सुकती म्हणजे भरती आणि ओटी काही नसते.
त्याला वयच नसतं म्हणून ते वय वाढत नाही आहे, ते फक्त असतं. हे तुम्हाला कळलं ना, असतंच असतं, बस तुम्हाला दासबोध कळला. असतंच असतं त्याला ब्रह्म म्हणायचं आणि ते सगळीकडे पूर्णच आहे. ते न असतं कधीही नाही. आपण आज आहे उद्या नाही. आपल्या डोळ्यात एखाद व्यक्ती एकदम आजारी पडतात आणि होत्याच्या नव्हत्या होतात. आपण म्हणून आपण आत्तासुद्धा बदलतोय. एकदम काही कळत नाही. म्हणून विचार करूया आपण की आपल्या मर्यादांची जाणीव ठेवेल तो मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त बनेल. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाला कायम जोडलेला हनुमान आहे ना, हा अमर्यादच बनला ना, चिरंजीव. हनुमंतावर कशाचा प्रभाव आहे? हनुमंतावर वाऱ्याचा प्रभाव आहे की अग्नीचा प्रभाव आहे? अग्नीचा प्रभाव आहे की पृथ्वीचा प्रभाव आहे? आपण गोष्ट पाहिजे, हनुमंतावर कशाचाच प्रभाव नाही आहे, कारण तो प्रभाव कशाचाही न पडणाऱ्या रामाला जोडलेला गेलेला आहे. आता हा राम दशरथाचा वगैरे नाही, दशरथाचा सुद्धा आहे, पण आत्मा राम आहे तो. तिथे आता जा, तिथे राहा, हे शेवटी सांगितलं आहे. म्हणून काय पूर्ण व्यापकता नव्हे तशी पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे. तैसेची आप म्हणजे पाणी, पाण्याला सीमा आहे. तेज, तेजाला सीमा आहे. अपूर्ण दिसती सहज वायो चपळ समज एकदेशी. वारा जरी तुम्हाला सगळीकडे पसरलेला वाटता, पुढे बघा वायू. गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक सघन. आता गगन आपल्याला वाटतं सगळीकडे आकाश व्यापलेलं आहे, अगदी बरोबर आहे. आत्ता या क्षणी मला आकाश व्यापलेलं दिसते सगळीकडे. गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सघन, कोणी एक अनुमान तेथे असेच ना. आकाश सगळीकडे व्यापलेलं आहे, हा अनुभव आहे आपला. त्याला काही तर्क पाहिजे, गरज आहे नाही आहे. तिथे धूर आहे म्हणजे तिथे अग्नी असला पाहिजे. मी जवळ गेल्यानंतर तिथे अग्नी आहे की नाही मला कळतं. तसं आकाश शोधण्यासाठी दूर जायची गरज नाही आहे. बाकीच्या वस्तू, पाणी शोधायला जायला पाहिजे कुठेतरी. अग्नीचा शोध आपण म्हणतो ना की त्यांना तो पेटवायचा होता चिलीम, आणि त्यासाठी अग्नी आणण्यासाठी त्यांना दुसरीकडे जावं लागलं. त्या जानकीराम सोनाराकडे जो नाही म्हणला, ती कथा आपल्याला माहीत आहे. म्हणजे प्रत्येक आणण्यासाठी जावं लागलं. आकाश आणण्यासाठी कुठे जाणार आहात तुम्ही? वारासुद्धा म्हणतात वारा बिलकुल नाही आहे, हे जरा बाहेर जा, बरीच झुळूक आली नाही, हे लक्षात ठेवा. वारासुद्धा मर्यादित आहे. आकाश मर्यादित आहे का? तर वरवर दिसता आकाश अमर्याद आहे. वरवर दिसता ॲपरंटली द स्पेस इज इनफायनाईट. ॲपरंटली. अरे पण मग सोलर मंडळ अशी किती मंडळ आहेत आणि अशी ती त्या स्पेसमध्ये फिरत आहेत आणि अजून किती स्पेस उरलेली आहे. तरीसुद्धा हे निर्माण कोणी केलेलं आहे? ती शक्तीच फक्त अमर्याद आहे, बाकी सगळं मर्यादित आहे. रिलेटिव्हली आहे ना. आपण म्हणतो पृथ्वीपेक्षा पाणी, पाण्यापेक्षा हवा, हवेपेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा वायू. आपण म्हणतो हे आकाश, आकाशापेक्षा जे सूक्ष्म आहे समजून घ्या ते परब्रह्म आहे, तो सद्गुरू आहे. आकाशापेक्षा सूक्ष्म. आता लक्षात ठेवा, गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक सगन, कोणी एक अनुमान तेथे असेच ना. त्रिगुण गुण क्षोभिणी माया. मगाशी सांगितले त्यांनी 5 गोष्टी निर्माण केल्या. कुणी? परब्रह्माने. एकटेपणाचा कंटाळ आला म्हणून त्यांनी पहिल्यांदा आकाश निर्माण केलं, नंतर वायू निर्माण केला, नंतर अग्नी निर्माण केला, नंतर पाणी निर्माण केलं आणि नंतर पृथ्वी निर्माण केली. पण हे अचेतन आहे, त्यांच्यात जीव नाही आहे, त्यांच्याशी खेळणार कसं? म्हणून 3 गुण निर्माण केले, सत्व रज तम, किंवा तम रज आणि सत्व. ते गुण आले बरोबर चैतन्य आलं ना, गुण आला ना. हा सत्वगुणी आहे, हा रजोगुणी आहे. रजोगुणी म्हणजे कायम हालचाल करणार. हा तमोगुणी आहे म्हणजे अत्यंत निष्क्रिय आहे तो, पण तरी क्रिया करणार काहीतरी. हा सत्वगुणी आहे, हा योग्य हालचाल करणार. हालचाल निर्माण झाली. गुण म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे गुण. मग त्यांना वर्ण आला, म्हणजे रंग आला, त्यांना वजन आलं, त्यांना स्पर्श आला, हे त्रिगुण सुरू झाले. म्हणून 5 हे समर्थांचा महत्त्वाचा शब्द. अष्टधा प्रकृती. अष्टधा जसं नवविधा भक्ती, 8 या प्रकारांनी प्रकृती वाढत जाते. 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5, आणि तम रज गुण हे 3 गुण. 5 अधिक 3 8 यांनी सगळी सृष्टी बनलेली आहे. आता त्याचं प्रमाण फक्त कमी आहे. आपण इथे बसलेलो आहोत, लक्षात ठेवा. आपल्यात आकाश आहे ना, प्रत्येकाच्यात आकाश आहे, पण प्रत्येकाच्या आकाशाची एक आतली मात्रा म्हणजे प्रमाण कमी जास्त आहे. कुणाचं चोकअप झालेलं आहे, कुणाला ब्लॉकेजेस झालेले आहेत, कुणाचा श्वास कोंडायला लागलेला आहे. विचार करा, या ज्या गोष्टी आहेत ना त्या निराळ आहेत. पृथ्वी तत्व म्हणजे अगदी अचल, निश्चल, जड असं बसलेलं आहे.
आपल्यात प्रत्येकात पृथ्वी तत्व आहे, पण पृथ्वी तत्वाची मात्रा म्हणजे प्रमाण प्रत्येकात निराळे आहे ना. आपल्यापैकी काही जणांना आळस प्रिय आहे, काही जणांना आजचं काम उद्यावर टाकणं हे पृथ्वी तत्व आहे. प्रत्येकाच्यात पृथ्वी तत्व आहे, पण काही जणांच्यात पृथ्वी तत्व जास्त आहे. ती माणसं जड, आळशी, आणि त्यामुळे त्यांच्याकडून गुन्हे जास्त घडतात, प्रमाद, संधी निघून जातात जीवनातल्या. त्याच्यानंतर पृथ्वी आप जलतत्व आहे. जलतत्व म्हणजे वाहनं, प्रवाह आहे त्याच्यात, पण कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही. सागराला जाऊन थांबतात, पण तो किती ह्यांचा प्रवास आहे. पृथ्वी आप तेज, तेज तत्व म्हणजे एकदम राग येणं. आपतत्व म्हणजे जीवन आहे एका अर्थाने, प्रवाही आहे ते, पण ते सुद्धा आपतत्व असेल तर तो माणूस रडतच बसेल, अश्रू ढाळतच बसेल. जरा काही झालं की दुखावला जातो, जरा काही झालं की हे आपतत्व आहे. अग्नितत्व म्हणजे राग येणं, प्रचंड राग, प्रचंड बुद्धिमान आहे तो, अत्यंत रागीट आहे, अत्यंत अहंकारी आहे. हे आपल्या प्रत्येकात कमी जास्त आहेत ना हे गुण. त्याच्यानंतर तेज, वायू, वायू म्हणजे पोकळ असणं, पोकळ. आणि आकाश, आकाश म्हणजे अमर्याद असणं. आपल्यात आकाश तत्वसुद्धा आहे, पण कुणाच्यात ते जास्त आहे, कुणाच्यात ते कमी आहे. आणि जसजशी आपण उपासना करत जातो तसतसं आपल्यातलं पृथ्वी तत्व कमी होतं, पाणी तत्व, जलतत्व कमी होतं, वायुतत्व कमी होतं, अग्नितत्व शांत होते व्यक्ती, आकाश तत्वसुद्धा इतकं कमी होतं की आपण पुढे सद्गुरूंना एकरूप होतो. हा प्रवास आहे. तरीसुद्धा आकाश तत्व राहतं. आकाश तत्व ज्याचं कमी, तो माणूस हलका, त्याला झोप कमी पुरते, त्याला अन्न कमी पुरतं, तो कमी रागवतो, त्याच्या गरजा कमी आहेत, आणि म्हणून तो मुक्त असल्यासारखं आहे. महाराज म्हणतात लंगोटी, माझ्या गरजा किती कमी आहेत, मला काही लागत नाही. अरण्यात असताना मी काही घरात झोपत होतो का? बरं, मला समाज लागतो का? नाही, मी किती नैमिषारण्यात जात होतो, कुठे समाज लागतो? समाजात असताना समाज लागतो, घरात असताना घर लागतं, पण हे नसतं तरी चालतं. म्हणून माझ्या इतका श्रीमंत माणूस कोणी नाही आहे, मला कशाचीही गरज नाही. जितक्या गरजा जास्त तितका माणूस दरिद्री, आणि जितक्या गरजा कमी तितका माणूस श्रीमंत. आनंदात मात्र असला पाहिजे. हां, गरजा कमी असलेला आनंदात असण्याची शक्यता जास्त असते, आणि गरजा ज्याला हे पाहिजे, आणखीन पाहिजे, ह्याचं पाहिजे, त्याचं पाहिजे, तो असं कायम असंतुष्ट असणार आहे, असमाधानी असणार आहे. आता पुढे बघा, म्हणून त्रिगुण गुण क्षोभिणी माया, माईक जाईल विलया. माया म्हणजे काय? आता परब्रह्म म्हणलं ना, त्याला निर्माण करण्याची शक्ती माया. आता स्वादी आहे, ब्रह्म आहे, आणि ब्रह्माला वाटलं की आपल्याला काहीतरी निर्माण करायचं आहे, तर पहिल्यांदा माया निर्माण झाली. प्रकृती, पुरुष आहे तर पुरुषांनी प्रकृती निर्माण केली, म्हणून माया वगैरे हे वेदांताचे शब्द आहेत. पुरुष, प्रकृती हे सांख्य तत्त्वज्ञानाचे शब्द आहेत. हे प्रत्येकाचे शब्द निराळे आहेत, कल्पना एकच आहे. फक्त परब्रह्म होतं, त्याला निर्माण करायचे होते. आपल्यातूनच निरनिराळ्या प्रकारचे खेळाडू, म्हणजे आपला एकाकीपणा जाईल, ते करायला त्याला जी शक्ती पाहिजे होती ती माया, ही मूळ माया, ही मूळ माया. आता गुणमाया म्हणजे काय? प्रत्येकाला मायेचा अंमल प्रत्येकावर आहे, पण याचं जडतत्व जास्त आहे, तर ती माया जड बनणार. याचं अग्नितत्व जास्त आहे, माया अग्नी बनणार, कारण त्याला सहवास लाभला ना. अग्निमाया म्हणजे काय? ती शक्ती त्याला जास्त रागवायला. जडतत्व म्हणजे आहे तिथे बसायला, तीच माया आहे गुणांच्या, आणि ती गुणमाया बनते. एक आहे मूळ माया, लक्षात ठेवा, एक आहे गुणमाया. गुणमाया असेल त्याप्रमाणे तिचं वर्तन असतं. बघा पुढे, त्रिगुण गुण क्षोभिणी माया. एक गुणांचा क्षोभ होतो म्हणजे हालचाल होते. क्षोभ झाला ना, क्षोभ, प्रक्षोभ आपण शब्द वापरतो. गुण आहेत तिथे आहेत, ही थिअरी झाली, पण गुण वापरायला लागलो, गुण जर प्रत्यक्ष जीवनात आले तर जीवन सुरू होतं. नाही तर ओम आहे, ब्रह्म आहे, निर्मिती कुठे? म्हणून ब्रह्म चैतन्य शब्द वापरतो. चैतन्य ही ती शक्ती आहे. ब्रह्माला कुठली तरी शक्ती लागते, माया म्हणा, चैतन्य म्हणा, प्रकृती म्हणा, त्यातून ते विश्व निर्माण होतं. पुढे काय सांगितलेलं आहे? त्रिगुण माईक जाईल, जे जे माईक आहे, मायेच्या अंमलाखाली आहे, ते विलया, त्याचा प्रलय नक्कीच आहे. म्हणून माया म्हणजे मर्यादित असली तर सगळी गोष्ट माया. ही खुर्चीसुद्धा मायेच्या अंमलात येते. मायेचं जे राज्य आहे ना, परब्रह्म सोडून सगळं मायेचंच राज्य आहे. मी जी बोलतोय भाषा तीसुद्धा मायेच्या राज्यात येते. म्हणून तू मायेची स्वामिनी आहेस हे शारदे, म्हणून तू निर्माण केलेले शब्द वापरूनच मी तुझी स्तुती करतोय असं म्हणलेलं आहे. सगळं माया आहे, एवढं लक्षात ठेवा. मायाला स्वामी कोण आहे मायेचा? परब्रह्म किंवा सद्गुरू.
मग त्याच्याकडे जायचं कसं? नामातून जा ना, त्याचे जोडलेलं राहा, त्याची सगळी शक्ती तुमची झाली. मग मायेवर तुम्हाला विजय मिळाला. पुढे जाऊ द्या. माईक जाईल विजय. अपूर्ण एकदेशी तया पूर्ण व्यापकता न घडे. जे अपूर्ण आहे ना, ते घर जरी असलं तरी घर सगळीकडे कसं असणार आहे? सगळीकडे त्यात असणारे. आता वायूसुद्धा सगळीकडे कसं असणार आहे? पाऊससुद्धा सगळीकडे, ऋतू सगळीकडे सारखे एकाच वेळेला कसे असणार आहे? पृथ्वीवर आत्ता इकडे थंडी असेल तर कुठे उन्हाळा असेल तर कुठे पावसाळा असेल, हे घडतच असतं. पण तसं परब्रह्माच्या बाबतीत नाही, ते सगळीकडे असतं. सगळा जो व्यवहार व्यापार आहे ते परब्रह्म घडवत असतं. हे समजलं नाही तरी काहीही बिघडणार नाही. उद्या तुमची साखर जास्त पडणार नाही आणि मीठ कमी पडणार नाही. हे सगळं तुमचं जीवन चालू राहणार आहे. हे कळलं नाही तरी चालेल, पण आपण सगळं करतोय म्हणून हे करतोय. कारण मला तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसते. हा विषय खरं म्हणजे सकाळीसुद्धा मांडू नये, तर आपण संध्याकाळी मांडतोय. पण ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्रिगुण गुण क्षोभिणी माया माईक जय जाईल विलया अपूर्ण एकदशी त्या पूर्ण व्यापकता न घडे. जे अपूर्ण आहे आणि एकादशी म्हणजे सीमित आहे, ते असीम किंवा अमर्याद कसं होईल सांगा बरं. म्हणून पुढे काय? गगन आणि हे मन कैसे होते समान मनन शीळ महाजन सकळही जाणते. महाजन म्हणजे महानुभाव, त्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांना सगळं कळतं. गगन आणि मन एक कसे होतील? गगन निराळं, मन निराळं. आता गगन हे सगळीकडे व्यापक आहे, मन माझ्या व्यापक आहे, तेही तसं व्यापकच आहे. पण तरीसुद्धा गगन हे जास्त निश्चळ आहे, मन हे पंचमहाभूतातलं नाही आहे, एवढं तरी कळते ना. आकाश हे पंचमहाभूतातलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणजे गगन. मन हे पंचमहाभूतातलं नाही आहे, मन हे तज रम तज काय सत्वरज तम ह्या सगळ्यांनी बनतं मन. कैसे होती समान मनन सीड महाजन सकळी जाणते. हे मनन शब्द आहे ना, त्याच्याशिवाय मन कळणार नाही, त्याच्याशिवाय मन बुद्धी कळणार नाही, त्याच्याशिवाय मन बुद्धी चित्त आत्मा कळणार नाही. मनन पाहिजे, हे आपण ठरवूया यावर्षी. मनन, आणि आपण तेच करत आलो आहे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होय शिवात्मा. तुम्ही जर साक्षी भावाने आपल्या जीवनाकडे बघितलं तर जीवाचा शिव होतो. आपण मागे बघितले होते की एका झाडावर दोन पक्षी आहेत. एक वरती अगदी शेंड्याला जो पक्षी आहे तो नुसता बसून आहे, कुठेतरी अनंतात त्याने आपली दृष्टी लावलेली आहे. आणि खाली त्याच्याचसारखा दिसणारा पक्षी आहे, तो इकडे ह्या फांदीवरून त्या फांदीवर अशी उडतोय. पहिल्यांदा म्हणतो या फांदीवरची पानं किती चांगली आहेत, नंतर एक पान कडू लागतं, नको दुसऱ्या फांदीवर जाऊया, याच्यावरच्या कळ्या किती चांगल्या आहेत, एक काटा आत घुसतो, नको इथं न तिकडे जाऊया, ही फळं किती मधुर आहे, फळ किडलेलं दिसतं, इथून वरती जाऊया. असं प्रपंचात आपण हे नाही ते नाही ते करतच राहतो. आपण प्रपंचात अत्यंत अस्वस्थ आणि चंचल असतो. मग सहज तो वर बघतो, काय चाललंय ते ठीक नाही असं आपल्यालाही वाटतं. मग आपण कुठेतरी वरती बघतो. वरती म्हणजे अगदी प्रत्यक्ष वरती नाही, विचार जीवनाच्या पेक्षा वरच्या पातळीवर विचार करतो. सगळं इतकं करतोय, समाधान का नाही आहे? भरपूर पैसा मिळाला, शांती का नाही आहे? हे मला पाहिजे तेवढे शिक्षण वगैरे मी घेतलं, तृप्ती का नाही आहे? तृप्ती, शांती, समाधान, आनंद या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी अनुभवाच्या असल्यामुळे या सर्व वस्तूंच्या पलीकडे आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की कैसे होती म्हणून द्रष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होय शिवात्मा. मग मगाशी तो सांगितलेला पक्षी तो वर बघतो, त्याला आपल्यासारखा पक्षी दिसतो. मग तो वर जाऊन पक्षासमोर बसतो आणि म्हणतो अरे हा किती शांत आहे, हा तृप्त आहे, हा समाधानी आहे, हा आनंदी आहे, मला याच्यासारखं होता येईल का? म्हणून तो अगदी जवळ जातो, चोचीला चोच मिसळतो. त्या पक्षातच हे जीव आणि शिव मिलन आहे. खाली जीव होता, वरती शिव होता, जीव आणि शिव ऐक्य झालं, मुक्त झाला तो. आपण आपल्या ह्याच्यातही एक स्थिर गोष्ट आहे आणि एक चंचल गोष्ट आहे. ती स्थिरती आपल्याला विसरलेलं होतं आपण ते. म्हणून ध्यानातून नामातून आपण त्या स्थिर गोष्टीकडे जात असतो. आणि म्हणून गजानन जे आहे ना तो स्थिर आहे. शारदा आहे ना ती चंचल आहे, ती सरस आहे, तिच्यातून हा सगळा व्याप विलास आपल्याला दिसतो. पण गजानन खरा आहे तो स्थिर आहे. दोन्ही पाहिजे ना. मी स्थिर म्हणजे ज्ञान आहे, साक्षी भाव आहे, पण मी प्रत्यक्ष इकडे तिकडे वाव, त्याच्यामुळे जीवन आहे, संसार आहे. मी जर संसारात आहे, मी जर या जगात आहे, तर मला नुसतं स्थिर आणि डिटॅच होणं जमणार नाही. तुम्ही डिटॅच व्हा याचा अर्थ तुम्ही अटॅच आहात, हे लक्षात ठेवा. अटॅच आहातच. आईच्या आत मूल आहे, लक्षात ठेवा. जन्माला झाल्यानंतर ती डिटॅच कशी होईल? जन्मलेलं नाही पोराला आईची सवय आहे,
ते अटॅच आहे. एकदम डिटॅच कसं होईल? पण डिटॅच मनाच्या पातळीवर व्हायचं आहे, हे लक्षात ठेवा. बुद्धीच्या पातळीवर व्हायचं आहे, विवेकाच्या पातळीवर व्हायचं आहे. समर्थ म्हणजे विवेक. कितीदा शब्द आलेला आहे, एकदा सांगितलं तुम्हाला, सगळ्यात जास्तीत जास्त दासबोधात आलेला शब्द म्हणजे विवेक आहे. विवेक शोधावे आणि चिंतन करावे, मनन करावे, शोधूनही पहावे, ही क्रियापदं आलेली आहेत. मग तुम्ही सर्च करा. मग आपण जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे म्हणा तुची शोधूनही पाहे, शोधून पहा, विचार करा, विवेक करा. हे शेवटी समर्थांचं लक्षात राहायला पाहिजे. दासबोध वाचला आणि विवेक करायला जमलं नाही. विवेक म्हणजे काय आपण पुढे बघणारच आहोत. त्याने पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणून जीवात्माची होय शिवात्मा, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. जीव एकदेशी नर, विचारे झाला विश्वंभर. विचारे म्हणजे विवेक आहे. विश्वंभर असं संसार चुकेना की. म्हणजे काय? विश्वंभर झाला पण पूर्णपणे विलीन झाला नाही. तुकाराम म्हणतो, विठ्ठला मी तूच झालेलो आहेस, पण अजून मी निराळा आहे आणि तू निराळा आहे आणि मला असंच राहायचं आहे. मला मुक्ती नको आहे, मला भक्ती पाहिजे, जी मुक्तीच्या माथ्यावर नसते. मी मुक्ती जरी मिळवली तरी मला भक्ती पाहिजे आणि भक्तीसाठी मला द्वैत पाहिजे. मला तुझी आरती ओवाळायची आहे. मी एक तुझ्यातच गेलो तर आरती कशी ओवाळणार आहे? मला नैवेद्य दाखवायचं, मी तुझ्यातच गेलो तर प्रदक्षिणासुद्धा कोणाला घालणार, नमस्कार कोणाला करणार? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण तुकाराम वगैरे ते म्हणतात की विश्वंभरात तुम्ही झालात तरीसुद्धा विश्वंभर जो आहे त्याला संसार चुकेना की. विश्वात भरून उरलेला आहे पण तो संसार चुकत नाही, कारण तो अजूनही या विश्वाचाच भाग आहे. अतीत झाला ना, पलीकडे गेला की त्याला संसार चुकला. तो भरून राहिलेला आहे. प्रपंचात जो भरून राहिलेला आहे तो प्रपंचातून सुटेल कसा सांगा बरं? मनाच्या पातळीवर, विचाराच्या पातळीवर तो सुटेल. आणि तसंच देहाच्या पातळीवर इकडून गेलो तरी तिकडे नवीन संसार करू. ह्याही काय आपण म्हणतो ना की हा जो आपला प्रपंचातला प्रपंच आहे ना, तो सोडणं एक वेळ सोपं आहे. अध्यात्माचा जो प्रपंच उभा केलेला आहे तो अवघड आहे. आपल्याला हे लागतं, ते लागतं, अशाच पद्धतीने लागतं, तशाच या देवाला हेच फूल लागतं, तेच फूल लागतं. हा केवढा प्रपंच आहे. गंध काय उगाळा, अक्षता काय करा, शंकराला पांढऱ्या अक्षता, गणपतीला कुंकू लावलेल्या तांबड्या अक्षता, हे किती प्रपंच करून टाकलेलं आहे आपण. पण हा प्रपंच मी निघून गेलो बास, मी घरावर तुळशीपत्र ठेवलं किंवा कोऱ्या कागदावर सही करून दिली, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, मला काहीही नको आहे, तरीसुद्धा मी मनाने पूर्णपणे जर मुक्त झालो तर संसारात राहूनसुद्धा मी मुक्त होतो. नाही तर तिकडे जाऊनसुद्धा मला निरनिराळ्या उपाधी लागतातच, उपाधी लागतात. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, जीव एकदेशी नर, विचारे झाला विश्वंभर. विचारे झाला विश्वंभर असं संसार चुकेना की. आपण म्हणतो हे विश्वची माझे घर, बरोबर. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हा ऐसी मती जयाची स्थिर, विचाराच्या पातळीवर अरे रे काय लागलं असेल नाही त्याचं वासराला, मी वासरू कसं होणार आहे. पण विवेकानं मी त्याच्या ह्याच्यात जातो आणि त्याची जी सध्याची आपदा आहे, संकट आहे, त्याच्याशी एकरूपून मी त्या संकटातून त्याला बाहेर काढतो. हल्ली असे छोटे छोटे शॉर्ट्स नेहमी दाखवतात की ती गाय आहे ती सगळ्यांच्या नील गाय, त्याची चिखलात पडलेली आहे आणि प्रयत्न करते तशी ती खाली उडते. अनेक जण ते थांबतात तिथे गाडीनं, आजूबाजूला काहीतरी बघतात आणि तिला चिखलातून बाहेर काढतात. तिचं काय नातं आहे ह्याच्याशी? आपल्याकडे अजून हा सेन्स यायचा आहे. त्याला सिविक सेन्स म्हणजे एका अर्थाने जगावर प्रेम करणारे ही एक दृष्टी आहे. पुढे स्वार्थी बनतील ते, पण आत्ता त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सशाला वाचवलेला आहे, त्या हरणाला वाचवलेलं आहे. हे मुद्दामून बघा तुम्ही. किंबहुना चराचर आपणच हे झाला, म्हणजे तो त्या हरणाच्या ठिकाणी स्वतःला पाहतो पण तो हरण होत नाही ना, हा फरक होतो. पूर्णपणे मी विश्वात भरून राहिलेलो आहे, हा जो भाव आहे, तरीसुद्धा मी विश्वापासून निराळच आहे ना. म्हणून ज्ञानेश्वरानं आतून प्रेरणा निर्माण झाली की आपण विश्वाशी एकरूप व्हावं. मी जोपर्यंत ज्ञानेश्वर आहे, मुक्ताईचा मोठा भाऊ, निवृत्तीचा धाकटा भाऊ, तोपर्यंत संसार मला राहणार आहे. मी आळंदीत राहणार आहे, मला निरनिराळे अनुयायी असणार आहेत. मी जर यात्रेला गेलो माझ्याबरोबर 100-500 लोक येणार आहेत. हा संसार आहे की. आणि मी तसा मुक्त झालो, मी खरा मुक्त होतो. म्हणून त्यांनी आपण ज्याला संजीवन समाधी, जिवंतपणे समाधी घेतली, त्यावेळेला देहानं सुद्धा, मनानं ते झालेच होते पण देहानं सुद्धा ज्ञानेश्वर खाली जिवंत आहेत तरी सुद्धा ते डिटॅच झालेले आहेत.
आपल्याला हे जमणार आहे का? मनाच्या पातळीवर जमूया, कर्तव्य करत राहूया, संसार चांगला करूया. संसारातली कर्तव्य करताना कर्तव्यात प्रेम असू द्या. आपण कर्तव्य भावना शब्द वापरतो, हे सगळं मी कर्तव्य भावनेनं करतोय. भावना आहे ना तर चांगलं आहे. नुसतं कर्तव्य वृक्ष आहे हो, कर्तव्यासाठी कर्तव्य केलं आता माझं काही लागत नाही असं नाही. त्याच्यात भावना असेल, प्रेम असेल तर एक नातं निर्माण होतं. पण नातं म्हणजे संबंध, आणि संबंध म्हणजे बंध, बांधलंच आहे ते. सगळ्या संबंधांच्या पलीकडे गेलं पाहिजे. पुढे काय म्हणतात? सृष्टीत त्रिविध लक्षणं. मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, जैसे गगन अंतराळच होईकडे. मूळ ब्रह्म आणि त्यांनी सांगितलं मूळ माया. माया चंचलच आहे ना, कारण ती वस्तू निर्माण करायलाच तयार झालेली आहे. हालचाल केल्याशिवाय काही करता येईल का सांगा बरं? हालचाल थांबवणं म्हणजे ध्यान, आणि ध्यान करणं हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. ध्यान लागणं, ते करता करता मी तोच झालो. विठ्ठल पाहता गेलो, मी विठ्ठल होऊन या ठेलो, तरीसुद्धा विठ्ठल निराळ्याने मी निराळ आहे. हा जो भाग आहे. म्हणून मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, जैसे गगन अंतराळच इकडे. दृश्य आले आणि गेले तरी ते ब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चोहीकडे. सगळ्या बाजूनी आकाश आहे, तरीसुद्धा आपल्या बाजूनी आपल्याशिवाय कितीतरी आकाश आहे. तसे ब्रह्म आहे, सगळ्यात व्यापून असलं तरी बाहेर खूप आहे. हे कळलं नाही तरी काही बिघडणार नाही, हे लक्षात ठेवा. कळलं नाही, कारण हा स्वतः अभ्यास करण्याचा विषय. पेपर पेन्सिल घेऊन आम्ही अभ्यास केलेला आहे, आणि त्यावेळेला कळलं की ह्याची काहीही गरज नाही आहे. हे काहीही कळलं नाही, नाम घेत गेलो, एकच सद्गुरू मानत गेलो, त्याला संपूर्णपणे शरण गेलो, सगळं होणार. ह्याला काही बुद्धीसवा लागत नाही, हे वाचन पारायण वगैरे काही लागत नाही, समजून घेणं वगैरे काही लागत नाही. पण आपल्याला ते जमणार नाही, कारण आपण शिकलेलो आहोत, आपण चिकित्सक आहोत, आपल्या निश्चित कल्पना झालेल्या आहेत, ज्याला पूर्वग्रह म्हणतात, की तो तसाच वागणार, तो तसाच. हे पूर्वग्रह आहेत, प्रेज्युडिस आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपल्याला हे सगळं भाग आहे समजून घेणं, पण एरवी गरज नाही या सगळ्या गोष्टीची. दृश्य आले लक्षात ठेवा आणि गेले. दृश्य कायम कधीच राहत नाही, म्हणून जे दिसते ते नसते. यत् दृष्टम तत् नष्टम. जे दिसते ना ते नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेलं आहे. आई म्हणते मूल आत्ता तर झाले, अरे मरणाच्या मार्गाला लागलेलं आहे. आई लागलेलीच आहे, पण कदाचित ते मूल आईच्या आधी मरेल, कशावरून नाही. म्हणून सगळी गोष्ट नाशाच्या दिशेने निघालेली आहे. म्हणून एक पाय घट्ट ठेवून दुसऱ्या पायाने नृत्य करतो नटराज. हा दुसरा पाय जो वर उचलतो ती सृष्टी आहे, आणि एक पाय घट्ट ठेवतो ती सृष्टी चालवणारी शक्ती आहे. शंकराचं बघा ना, आणि त्या पायाखाली त्याने एका मुलाला धरलेला आहे. इतका अलगद आहे तो पाय, घट्ट धरला तरी ते पोर मेलेलं नाही आहे, त्याचा श्वास थांबलेला नाही आहे. कारण तो अपस्मार नावाचा राक्षस आहे, आणि तो अपस्मार म्हणजे एकीकडून देहाचे रोग आणि दुसरीकडून जलन आपण म्हणतो, मनाने जळणं, म्हणजे मत्सर द्वेष या निरनिराळ्या भावना त्या लोकांच्यात पसरू नयेत म्हणून त्याने दाबून धरलेला आहे. मारलेलं नाही, कारण तो त्याला शरण आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने नृत्य चालू ठेवा, संसाराचं सगळं नृत्य चालू आहे. काहीतरी एक स्थिर पाहिजे, स्थिर बेस पाहिजे. म्हणून मग तुम्ही बघता खिडक्या उघडता येतात वाराला, तर खिडक्या हलतात, फाउंडेशन नाही हलत. आणि फाउंडेशन भूकंपाच्या नंतर हल्ला तरी स्थिर राहिला, घर नाही पडत. तोच उलटा पलटा झाला तर घर राहणंच शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या, दृश्य आले आणि गेले तरी ते ब्रह्म संचले, म्हणजे आहे तसे राहिले ब्रह्म. त्याच्यानंतर जैसे गगन कोंदाटले, कोंडून राहिले गगन सगळीकडे, कोंडून राहिले. कोंडून म्हणजे कोंडून नाही, कोंडून म्हणजे व्यापून राहिलेलं, व्यापून. पुढे कोंदाटले. परब्रह्म एवढे थोर नाही, श्रवणापरिते साधन नाही, कळल्याविना काहीच नाही समाधान. कळून घेतलंच पाहिजे आपण, कारण कळून घ्यायच्या मार्गाचे आपण आहोत म्हणून. ते मला काही नको. आपले भाऊसाहेब केतकर ते नेहमी म्हणायचे, मला तुम्ही काही सांगू नका, मला नाम म्हणजे काय माहीत नाही. महाराजांनी घ्यायला सांगितलं. मग सतत का घेता? महाराजांना आवडतं म्हणून. नामात काय आहे मला माहीत नाही, महाराज कसे आहेत मी विचार केलेला नाही, असा तो भक्त आहे. असं आपल्याला जमणार आहे का? जर जमलं ना, सारा भोळा भाबडा वारकरी निर्गुण निर्गुण सोडा, निर्व्याज निरागस निष्पाप बालक व्हायला जमणार आहे का आपल्याला? नाही. म्हणून विचार केला पाहिजे. आपण एवढे अडकलेलो आहोत ना, आता सोडवायचं आहे. लहान पोर अडकलेलंच नाही आहे, मग त्याला जर नीट केलं ना तर तो मुक्तच आहे त्याच क्षणी. आपण इतकी बंधनं वाढवलेली आहेत,
इतकं जगलेलो होतो आपण, त्यामुळे इतके संबंध निर्माण झालेले आहेत, इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या मेमरीज आहेत, यातून सुटणं खूप अवघड आहे. आणि त्याला सुटायला कुठलंही इंजेक्शन नाही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे, काही नाही आहे. विचार आणि विवेक चिंतन करूनच सुटणार आहोत. आता म्हणून सांगितलं पुढे, श्रवणापरते साधन नाही, कळल्या विना काहीच नाही समाधान. पिपलिका मार्गे हळूहळू घडे. 2 मार्ग आहेत, एक विहंगम मार्ग आणि पिपलिका मार्ग. फळ पिकलेलं आहे, वास येतो मुंगीला सुद्धा, वास येतो पक्ष्याला सुद्धा. पक्षी उडला आणि चोचीनं रस प्यायला लागला, बरोबर. आणि पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगी जाते जिथे, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून, ती सुद्धा फळाकडे जाते, ती रस चाकते, रस चोखते. विचार करा. पण पिपलिका मार्ग म्हणजे संथ मार्ग, जो आपला परमार्थ म्हणजे प्रापंचिक लोकांचा आहे. आपल्याला विहंगम मार्ग जमणार नाही. विहंगम म्हणजे एकदम उड्डाण करून जाणं. विवेकानंद वगैरे हे विहंगम मार्गी होते. ज्ञानेश्वर वगैरे लहानपणापासूनच मुक्त होते. विहंगम म्हणजे पक्षी आणि पिपलिका म्हणजे मुंगे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे म्हणजे बरे. पवाडे म्हणजे तुम्ही गुंतून राहतात. साधक मननी पवाडे म्हणजे मननात जर गुंतून राहिला तर बरं, तर चांगलं आहे. आपण साधन करतो. हां, चंचळ होते दुःख, चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळ एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यय पाहती महानुभाव. आपण चंचळात गुंतलेलो होतो. हे सगळी प्रॉपर्टी, हे सगळे अनुभव, हे सगळे भोग हे चंचल आहेत ना, चंचल आहे. लाडू बाहेर आहे तोपर्यंत लाडू कसाही कळत नाही, लाडू आत जातो तेव्हा कळतो, पण लाडू उरलेला नसतो. हे सगळं चंचल आहे. चंचलाकडून चंचलाकडे. याच्यात जे निश्चल आहे ते जो झाला तो सुटला. त्याने हालचाल केली, इकडे तिकडे गेला तरी तो निश्चल आहे, शांत आहे. त्याचं म्हणजे अखंड नाम. त्याला अजपा नाम म्हणलेलं आहे. त्याला नामाचा जप करावा लागत नाही. नाम आत चालू असतं, सर्व देहाला व्यापून ते देहातून बाहेर पडत असतं. महाराज वगैरे या स्तरावरचे आहेत लोक. चंचळे होते, चंचळे दुःखप्राप्तीच होणार आहे. निश्चळ एवढी नाही विश्रांती, निश्चळ प्रत्यय पाहती महानुभाव. जे महानुभाव म्हणजे खूप अनुभव घेतलेले आहेत ते सतत निश्चल पाहत असतात. हे सगळे त्यांच्या चेहऱ्याकडे बघा ना. रमण महर्षी काय, महाराज काय, विवेकानंद काय, स्वामी रामतीर्थ काय, शांत असतात. त्यामुळे काय सांगितलेलं आहे? अष्टधा प्रकृतीचे मूळ हे ते मूळ मायाचं केवळ, सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे. कशाला आपण बघायचं याचा अर्थ? तरी अर्थ फक्त सांगतो पुढे जातो, कारण जितकं मी एक्सप्लेन करीन तितकं तुमचं कन्फ्युजन वाढणार आहे. आणि ते वाढतंय ते मला दिसतंय हे. तेव्हा आता आपण जरा फास्ट जाऊया. अष्टधा प्रकृती म्हणजे 5 महाभूत आणि 3 गुण, सत्व रज तम आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश, 5 + 3 8, अष्टधा. आणि आपल्यात निरनिराळं प्रमाण आहे, म्हणून इतके लोक, इतके प्राणी, इतकी सृष्टी निर्माण झाली. किती परम्युटेशन कॉम्बिनेशन होतील कल्पना करा. आणि म्हणून सांगितलेलं आहे की प्रकृती पुरुषाचा अष्टधा जड पदार्थ चेतविते, ते म्हणून चैतन्य बोल. चेतना निर्माण करते, चेतवते, पेटवते. ती चैतन्यात शक्ती आहे. शक्तीमुळे आपली हालचाल असते, शक्तीमुळे आपण विचार करतो, शक्तीमुळे आपल्याला भूक लागते, शक्तीमुळे आपलं पचन होतं, शक्तीमुळे शरीरात रक्त वगैरे निर्माण होतं आणि शक्तीमुळे शक्ती निर्माण होते. शक्ती पाहिजेच. पचनशक्ती म्हणतो ना, पण शेवटी आपण ज्याला मूळ शक्ती म्हणतो ती कसली? व्हायटल एनर्जी, जे जीवाची प्राणशक्ती. प्राणशक्ती तयार व्हायला पचनशक्ती नको का? श्वसनशक्ती नको का? निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती पाहिजेत. म्हणून सांगितलेलं आहे की प्रकृती पुरुषाचा विचार अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर म्हणजे प्रकृती ही नारी आहे आणि पुरुष हा नटेश्वर आहे, म्हणजे शिव. शिवशक्ती. शिव म्हणजे पुरुष आणि शक्ती म्हणजे प्रकृती. याच्यात श्रेष्ठ कुणी नाही, कारण दोन्ही एकत्र आल्याशिवाय होतच नाही. आणि एकत्र आलेल्याचं प्रतीक म्हणजे अर्धनारीश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर. मग त्याच्यात पुरुषतत्व आलं, स्त्रीतत्व, प्रकृती आलं, ब्रह्म आलं, माया आली, ऋण आणि घन म्हणजे नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सगळं आलं. दिवस आले, रात्र आला, सुख आलं, दुःख आलं. हे सगळं मिळून जे पूर्ण जीवन दिसतं त्याचं प्रतीक म्हणून अर्धनारी नटेश्वर. हे बघा, अर्धनारी नटेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार सकळ काय? पृथ्वी नाना जिनसांचे बीज
अंडज, जारज, श्वेदज, श्वेतज नाही श्वेदज, उद्भिज हे आपण बघितले. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण झालेले प्राणी, जारज म्हणजे आपण सगळेजण, प्लॅसेंटा सस्तन प्राणी म्हणजे पिल्लू म्हणून जन्म देते ते जारज, अंडज येते ते अंडज. नंतर उद्भिज म्हणजे पृथ्वीतून येतं, पाण्यातून येतं ते. आणि श्वेदज, श्वेद म्हणजे घाम, घामातून निरनिराळे प्राणी निर्माण होतात. किती होतात तुम्हाला कल्पना नाही आहे, अजून आपल्याला त्याची नावं देता आलेली नाही आहेत. अरे केसात जो मळ होतो आपण म्हणतो त्याच्यात उवा वगैरे आपल्याला एकच शब्द माहीत आहे, आणि उवांची अंडी असतात त्याला लिखा म्हणतात, उवा लिखा, बस. याच्याखेरीज आत काय परब्रह्म असतं तुम्ही मुद्दामून वाचा. पूर्वी इयरबुक म्हणून यायचं डिसेंबरमध्ये, टाईम इयरबुक, लाईफ इयर, पण टाईम हे मॅगझिन. मी वाचायला लागलो त्याच्यात की किती निरनिराळ्या प्रकारचे जीव जंतू, किती नवीन नवीन डिसीजेस दरवर्षी येतात. 5-6 पानं आहेत, ती नावं आपल्याला कळत नाहीत. काल तुम्हाला सांगतो नावं खरंच कळत नाही. हे रोग झाला आहे. आता मला गेल्या 3-4 दिवसात अशाच फक्त बातम्या आल्या, ही सगळी जवळची माणसं आहेत पण त्यांना काय झालं आहे ते विज्ञानाला कळत नाही. देशोदेशी गेले, निरनिराळ्या प्रकारच्या केल्या, आणि त्यांनी जे दिलेलं नाव आहे ते मला वाचतासुद्धा आलं नाही त्या रोगाचं. म्हणलं अरे बाबा तुम्ही रिपोर्ट पाठवा, माझे 3-4 डॉक्टर मित्र आहेत त्यांना पाहूया, कुणाला जर अंतस्फूर्तीनं काहीतरी सुचलं तर. पण तो रोग नाहीच, तो कॅन्सर नाही म्हणाले, कॅन्सर नाही कुठलाही तो रोग. आम्ही नाव ते काढलेलाही शोधून सगळ्या लक्षणांवरून, पण हा रोग अजूनपर्यंत कुणाला झाला असं आम्हाला नाही. तुम्हाला पहिल्यांदा झालेला आहे, ह्याला उपाय नाही. 40सुद्धा वय नाही हो, 2 मुलं आहेत त्या, कल्पना करा. आता ती हॉलंडमध्ये, नेदरलँड्समध्ये. पण मजा सांगतो तुम्हाला, मन आणि बुद्धी याच्यात, बुद्धी जर शांत असेल तर आपण शांत राहू. मन चंचल आहे आणि देहाला या सगळे विकार होणार आहेत. हे सगळे विकार देहाला होणार आहे. त्यांनी तिला झालेल्याचं वर्णन केलं ना, आपल्याला ऐकवत नाही अशा प्रकारचा रोग आहे तो. आणि तो तोंडात झालेला आहे मुख्य म्हणजे खाणं पिणं सगळंच अफेक्टेड, बोलणं सगळंच अफेक्टेड. आणि एवढी 12वीला वगैरे मुलगी, रँक वगैरे आलेली, आमच्या डोळ्यासमोरची मुलगी, कल्पना करा अगदी काही निमित्त होतं काहीतरी, आणि त्यातून ही सगळी रिॲक्शन निर्माण होते ज्याला आपण ॲलर्जी म्हणतो. आणि ती कुठलं रूप घेईल, फक्त डेंटिस्टकडे गेले, डेंटिस्टने एक इंजेक्शन दिलं, बस, दॅट इज द बिगिनिंग ऑफ दिस डिसीज. एवढं कळतं आपल्याला, म्हणजे कळतं म्हणजे सध्याच्या ज्ञानामुळे एवढं कळतं. आणखीनही काही भयंकर असेल कोणाला माहीत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आत्ता आपण आहोत ना, ते आत्ता आहोत एवढंच गृहीत धरा. पुढच्या क्षणाला, म्हणून देशी डोळे परिनिर्मिशी तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार. त्याच्या एवढा शहाणा कोणी नाही हो, हा शहाणा कुंभार आहे आणि मडकी घडवतो. पुढच्या क्षणी काय होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. चांगलं आहे का, एका अर्थी चांगलं आहे. कळलं तर आपण आत्ताच मरू. आपण काय परीक्षित आहोत का? हो तुम्हाला हा रोग झालेला आहे, अजून 6 आठवडे जास्तीत जास्त. तुम्हाला नाही वाटत नाही की 6 आठवडे ती व्यक्ती जगणार नाही? असं हे झालं तर होतंय ते चांगलं आहे. म्हणून सांगितलेलं आहे की प्रकृती पुरुषाचा विचार अर्धनारी नटेश्वर, अष्टरा प्रकृतीचा विचार सकळ काही. पृथ्वी नाना जिन्नसांचे बीज, ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीतूनच निर्माण होतात. अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज, चारी खाणी, ह्या 4 खाणी म्हणलेल्या आहेत. आणि 4 वाणी, हे बाहेरची आहे ती वैखरी, इथे आहे ते मध्यमा, इथे आहे ते पश्यंते, आणि खाली आहे ते परा. 4 वाणी, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. 4 वाणी, 4 खाणी. खाणी म्हणजे पिल्ल म्हणून जन्मलेले, अंडी म्हणून जन्मलेले, मातीतून पाण्यातून वर आलेले, आणि घामातून निर्माण झालेले, म्हणजे आपल्या शरीरावर निर्माण झालेले. याच्यापेक्षा निराळ्या प्रकारचा प्राणी नाही आहे. हे विचार, याच्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणून निरनिराळ्या प्रकारचे व्हायरसेस तयार होतात. सध्या एक नवीन व्हायरस झालेला आहे, अक्षरशः कोविडसारखी माणसं मरायला लागलेली आहेत चायनामध्ये. चायना सांगतो जगाला घाबरू नका, पण घाबरू नका याचा अर्थ नक्की घाबरा. आणि चायना पद्धतशीरपणे हा सगळा जगात पसरवू शकते, कारण त्याच्या इतका क्रूर म्हणजे काय, त्याला कुठलीही संस्कृती कुठलीही मूल्य नसलेला तो देश आहे. देश मी म्हणत नाही, सध्याची लिडरशिप आहे, आणि विशेषतः सध्याचा पंतप्रधान नक्कीच फार भयंकर माणूस आहे तो. आता ते मिळालेले आहेत. आणि काय तुम्ही कोविड, आणि त्याच्या खाली लिहिलं आहे कोविडसारखी साथ होऊ शकते, महामारी म्हणतात ना, एपिडेमिक होऊ शकते, घाबरू नका. आपल्याकडे अजून आलेली नाही, पण सगळ्यात आधी गोव्याला, कारण सगळ्यात जगातले टुरिस्ट गोव्यात येतात ना, सगळ्यात आधी गोव्यातच येणार आहे.
पण चैतन्यांगणमध्ये येणार नाही हे लक्षात ठेवा. आत्ता याच्या पुढचं नीट ऐका, ह्यापुढे जाऊ नये. खाणी वाणी होती जाती परंतु तैसीच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी. आता जगती म्हणजे पृथ्वी, हे सुद्धा पृथ्वीचा नष्ट होणार आहे हो, पण समजणं सांगतं. प्राणी आले आणि गेले पण पृथ्वी उरली की नाही. त्याच्यापेक्षा एक मार्मिक वाक्य सांगतो की मॅन इज मॉर्टल बट ह्युमॅनिटी इज इमॉर्टल. माणूस मरणार आहे, सगळी माणसं मेली तरी माणूस की मानवता उरणार आहे. पुढे परत सृष्टी निर्माण होईल, त्याच्यात परत मानव नावाचा प्राणी निर्माण होईल आणि त्याच्यात मानवता म्हणजे संतत्व असेल, पण त्याच्यात खलता म्हणजे दुष्टत्वसुद्धा असेल. या खलतेकडून महानतेकडे मानवतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजे उपासना. पुढचा जरा सोपा असेल पण सूक्ष्म नामाभिधान शब्दच किती अवघड आहे. सूक्ष्म नाम म्हणजे काय आपण बघूया. स्थूल अवघे सांडून द्यावे. सांडून द्यावे म्हणजे काय, ती खुर्ची सोडून देऊ मी, देह सोडून देऊ. देह हा सगळ्यात स्थूल असलेला माझ्या जवळच्यातला जवळचा पदार्थ आहे. मग देह म्हणजे हाडं वगैरे सगळी आहे ना, तो सोडून द्या. सोडून द्या त्याच्यावरची ममता कमी करा, त्याच्यावरचं प्रेम कमी करा, त्याचे लाड कमी करा, त्याच्या अपेक्षा इच्छा वाढवू नका. आहेत त्या पुरवताना पुन्हा तशा निर्माण होईल याची काळजी घ्या. ह्याला सेल्फ डिनायल म्हणलेलं आहे. मागच्या वेळी उदाहरण बघितलं होतं, बऱ्याच गोष्टी नाकारल्याशिवाय, बऱ्याच सामान्य गोष्टी नाकारल्याशिवाय वरच्या पातळीवरच्या असामान्य गोष्टी मिळत नाहीत. उदाहरण तुम्हाला दिलं होतं, एका मुलीने 10वीत गेल्यावर ठरवलं बोर्डाला राज्यात पहिलं यायचं. तिने काय सांगितलं की यावर्षी एकही आपल्या घरात बर्थडे साजरा होणार नाही. माझा मार्चमधला बर्थडे मेमध्ये, भावाचा वगैरे केलात घरात, तुम्ही घरातून त्या दिवसापुरती निघून जाईल. कुठलंही लग्न कुठलंही म्हणजे आपल्या घरात करू नका. केलं तर मी बाहेर निघून जाईन, अभ्यास करून परत येईन, परंतु कशासाठी माझी उपस्थिती अपेक्षू नका. कुठल्याही वाढदिवसाला नाही, मुंज नाही, कुठलंही नाही. सत्यनारायणसुद्धा मी येणार नाही, प्रसाद मला हातात आणून द्या. तिने किती गोष्टी स्वतःला नाकारल्या. तिने झोप कमी केली, म्हणजे खूप झोप नाकारली. थंडीतसुद्धा उठून म्हणजे तिने गुबगुबीत अशी झोपू शकली असती, नाकारलं. मला आता इथे आणून द्या, मला वेळ जातो माझा, नाकारलं. काही काही वेळेला तुम्हाला म्हणतो इतका मला अभ्यासाचा मूड आहे, अगं आज तू आंघोळ केली नाही, सरकत नाही, रात्री 12 वाजता करते, म्हणजे दोन्ही दिवसांची झाली की नाही. हे आर्ग्युमेंट मी ऐकलं आहे, हां लक्षात ठेवा. रात्री म्हणजे मला आंघोळीला सुद्धा वेळ जातो. डिनाय करा. तुम्हाला आंघोळ डिनाय करायला आम्ही केव्हाही तयार होतो. अन्न डिनाय करा, त्याला उपास म्हणतात. बोलणं डिनाय करा, त्याला मौन म्हणतात. जागृती कशाला, झोप डिनाय करा. डिनाय म्हणजे नाकारा. सेल्फ डिनाय म्हणजे स्वतःला या गोष्टी स्वतःहून नाकारा. दुसऱ्यांनी फोर्स केलं तुला जेवायला देणार नाही, याला नकारणं म्हणत नाहीत. खूप जेवायला आहे पण आज मी ठरवलेलं आहे फक्त फळं खाईन, फक्त दूध पिईन. बघा हे मी स्वतःला ठरवलं, याला व्रत म्हणतात. व्रत म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, आणि डिसिप्लिन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी डिनाय करायच्या असतात. मी नाही येणार आज बाहेर, मी कमीत कमी बोलेन. या 4 दिवस मी घरातच राहायचं ठरवले, हे बाहेर येणार नाही, हे डिनायल आहे. बघा पुढे काय ते. स्थूल अवघे सांडून द्यावे, सूक्ष्मरूपे ओळखावे, गुणापासून पाहिलेचे पाहावे सूक्ष्मदृष्टी. गुण आहेत ना ते कॉन्क्रीट आहेत, म्हणजे स्थूल आहे, त्यातून स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊया. म्हणजे देह दिसतो का, हो. देहाचे निरनिराळे अवयव दिसतात का, हो. आतली हाडं वगैरे नाही पण MRI वगैरेवर दिसतात, पेट स्कॅनवर दिसतात. जर अल्ट्रासाऊंड केलं तर पोटातले बाळ वगैरे सुद्धा सगळं दिसतं. पण हे सगळं शरीर आहे, हे बाहेरचं आहे. ते पोटातलं बाळ फिरते ते कोणत्या शक्तीवर फिरते. पोटातलं बाळ एवढं होतं ते वाढायला लागलं, ते कोणती शक्ती त्याला वाढवते. अन्न वगैरे नाही, अन्नात वाढवणारी शक्ती कोणी निर्माण केली, हा महाराजांचा प्रश्न आहे. ते भाटोडेकर नावाचे डॉक्टर इंग्लंडमध्ये शिकून आले आणि त्यांना इंग्लंडमध्ये पदवी, राणीनं सर पदवी दिली. आपण जसे पद्मभूषण पद्मविभूषण असतात ना, सर भालचंद्र भाटोडेकर बहुतेक डॉक्टर, ते गोंधळाला आलेले आहेत. आणि महाराजांना दम्याचा अटॅक आलेला आहे. ते म्हणाले दम्यावर पूर्ण दमा बरा करणारं औषध नाही आहे, पण दमा कमी करणारं, दमा सह्य करणारं, सहन करता येईल अशी औषधं माझ्याकडे आहेत. महाराज म्हणाले की तुम्ही औषध निर्माण करता म्हणजे काय करता. फार मूलभूत, ते म्हणाले विचार करण्यासारखा प्रश्न आहे. महाराजांनी त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाबद्दल सगळी माहिती काढली, त्यांनी प्रेमानं म्हणून औषध दिलं. महाराज म्हणाले खड्डा खणून ते औषध पुरून टाका, मी घेणार नाही आहे. कारण याच्या औषधांनी याला जर सगळंच बरं करता आलं असतं, 2 बायका का मेल्या याच्या. ही माहिती करून घेतली त्या बोलण्यातून वगैरे.
म्हणजे तिला वाचवू शकला नाही. मला काय वाचवणार आहे, मला काय दमा होणार ते होणार आहे, रामाची इच्छा आणि माझं प्रारब्ध. अत्यंत निर्भय होते महाराज. पण त्यांनी एक प्रश्न काय विचारला, तुम्ही काय शोधून काढला? तर आयुर्वेदाचं उदाहरण दिलं. ही मुळी आहे, ही मुळी उगाळून लावली ना की पोटदुखी बरी होते. केव्हा? उगाळून घेतली पोटात. आता त्या मुळी पोटदुखी बरं करण्याचा गुण काही डॉक्टरनी निर्माण केला, तो निसर्गाने निर्माण केलेला आहे. बघा ना, तुलसी घेतली की कफ वगैरे होतो ना. तुलसीसुद्धा आपण निर्माण केलेलं नाही, आपण लावलं काय? तुलसीचं पहिलं बीज काय आपण निर्माण केलेलं नाही आहे. पण तुलसीत कफ किंवा खोकला बरा करण्याचा गुण कुणी निर्माण केला? हरिप्रिया, त्या हरीनं निर्माण केलेला आहे, विष्णूनं निर्माण केलेलं आहे, त्या परमेश्वरानं, त्या पराशक्तीने निर्माण केलेलं आहे. एवढं तरी समजा ना. ते म्हणाले खरंच आहे ना. आम्ही काय करतो ॲलोपॅथीमध्ये, आपण फार्मास्युटिकल म्हणजे काय, थोडं हे घाला, थोडं ते घाला, थोडं ते घाला, आणि तो फॉर्म्युला छापावा लागतो ना, छापावा लागतो. इतके मिलीग्रॅम पर हे सगळं छापावं लागतं. पण त्याचा गुण आम्ही घेतला आणि त्यातून नवीन नवीन औषधं तयार केली. त्या पदार्थात रोग बरा करण्याचा गुण डॉक्टरांनी निर्माण केला नाही, हे लक्षात घ्या. मुलांच्यात शिकण्याची क्षमता शिक्षकांनी निर्माण केलेली नाही. त्यांना शिकण्यासाठी चांगली कशी मनोवृत्ती करता येईल ती क्षमता निर्माण केली, अभ्यास करण्याची. पण मूलतः शिकण्याची क्षमता मुलात आहे. जण कुत्र्याला शिकवणं तू गणित, मोत्याशी करे आई सांगू कितीतरी बाई, म्हणजे तिला, त्या मुलीला शिकवतात, ती कोणाला शिकवणार आहे? घरात मोत्या नावाचा कुत्रा आहे, मोताशी करे आई, आता तू ठकले सांगू कितीतरी बाई. कारण ते कुत्रं काय थांबणार आहे आणि आई म्हणणार आहे काय? नाही आहे, शिकूच शकणार नाही आहे. म्हणून माणसाच्या मुलात शिकण्याची क्षमता शिक्षकांनी नाही निर्माण केली, ती आहेच मुळात. म्हणून ज्याला पोटेन्शियल डिव्हिनिटी म्हणलेलं आहे, आतलं दिव्यत्व जे प्रत्येकात आहे, माणसाला जाणीव निर्माण करून द्या. तो हे शिकेल, ते शिकेल, चिंतन करेल, संशोधन करेल, हे सगळं करेल. म्हणून लक्षात ठेवा, गुणापासून शुद्ध ने, हे सोपं आहे समजा. शुद्ध नेणीव म्हणजे अज्ञान, तो तमोगुण. शुद्ध जाणीव म्हणजे ज्ञान, तो सत्वगुण. जाणीव नेणीव म्हणजे ज्ञान आणि अज्ञान, हा रजोगुण मिश्रित बोलीला. शुद्ध ज्ञान शंकराचार्य वगैरे होतं ते त्याला सत्वगुण म्हणलेलं आहे. शुद्ध अज्ञान त्याला काय म्हणलेलं आहे? तमोगुण म्हणलेला आहे. रजोगुण म्हणजे थोडं ज्ञान आणि थोडं अज्ञान, अर्धवट आहे तो. म्हणून पुढे काय सांगितले? सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. परमार्थ तुम्हाला सज्ज म्हणजे सिद्ध परमार्थ होतो. सिद्ध होतो म्हणजे काय? मूळ मायेत सगळ्या सृष्टीचं बीज आहे. मूळ माया म्हणजे आत्ता सांगितलेली ब्रह्म आहे, ब्रह्माला निर्माण करायचं आहे, त्यांनी शक्ती निर्माण केली, ती माया मूळ माया. आता या मूळ मायेत पंचमहाभूत आली आणि 3 गुण आले. ही आता कशी झाली? अष्टधा प्रकृती झाली. ही गुणक्षोभिणी माया झाली. गुणमाया, मूळ माया आणि गुणमाया. ती निश्चळ माया आहे, ही चंचल माया झाली. निश्चल कशी आहे? एक सांगा, इलेक्ट्रिसिटी इकडे दिसते तिकडे दिसते, करंट इलेक्ट्रिसिटी आहे ना, पण इलेक्ट्रिसिटी शक्ती सगळीकडे व्यापून आहे. आपण ती पाण्यातून काढली, आपण ती सोलर काढली, आपण ती न्यूक्लिअर काढली, बरोबर आहे ना, पण सगळीकडे आहे ना. पूर्वी आपण म्हणत होतो शक्ती निर्माण करायची फक्त हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, नंतर थर्मल निघाली. आपण कोळशातून शक्ती, वीज निर्माण करू शकतो. आपण आता जो कचरा टाकतो ना, तसं बायोडिझेल निर्माण करतो, कचऱ्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. मग हे संशोधन सोलर सिस्टम आणि सोलर एनर्जी जर झाली ना, तर तुम्हाला सांगतो आजची कॉस्ट ऑफ लिव्हिंग एकदम कमी होण्याची शक्यता आहे. कारण घराघरावर सगळं बसवा, पहिल्यांदाच काय तो खर्च. आता एवढी मोठी गोशाळा आहे, 5000 जनावर आहेत तिथे 12 लाख रुपये खर्चून सगळं सोलर करण्याची स्कीम आहे. आणि एकदा ते सोलर झालं आणि चालायला लागलं की आपल्याला पुढे कुठे काय मेंटेनन्सचाच खर्च आहे फक्त. आज जे काही कित्येक हजार रुपयाचं महिन्याला बिल येतं ते कमी होईल आणि 12 लाख रुपये 1-2-3 वर्षात भरून निघतील, पण तरीसुद्धा ती सिस्टम कायम राहील. म्हणून आज वीज तयार करायला जेवढा खर्च येतो, तीच जर सूर्यापासून टायडल एनर्जी करतात, लाटांपासून केलेली आहे, विंड एनर्जी करतात, पवनशक्ती आपण म्हणतो, सगळ्यापासून शक्ती करतात. ही शक्ती सगळीकडे भरलेली आहे. आता ह्या वायरमधून ती माझ्याकडे आली, मी ती वापरली म्हणून. पण याचा अर्थ असं नाही आहे की वायर तुटली म्हणजे सगळी शक्ती संपली, करंट गेला म्हणजे इलेक्ट्रिसिटी संपली, असं होत नाही. इथला करंट गेला आहे, इथला फ्यूज उडलेला आहे,
इलेक्ट्रिसिटी संपली, विद्युत संपली असं बिलकुल समजू नका, ते असतंच असतं. आता पुढचं फार चांगलं आहे. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणितो महायोगी. वर वर दृष्टी जायला लागली ना तर भेद कमी होतात. खाली खाली जर नीच दृष्टी, अधम दृष्टी आली तर भेद वाढतात. बघा ना, खाली आपल्याला सगळंच भेद, वरती वरती गेल्यानंतर अभेद आहे. तुम्ही जर हिमालयावर उभं राहिला तर तुम्हाला मुंबई किती उंच आहे, न्यूयॉर्क किती खाली आहे काही दिसणार आहे का? काही नाही. त्या हिमालयाच्या उंचीवरून यंत्र असेल तर तुम्हाला थोडी माहिती होईल, पण तिथून काही नाही, सगळीकडे बर्फ असेल. जितकं उंच जाल तितके भेद कमी होतात आणि जितके खाली याल तितके भेद वाढतात. आपण रामकृष्णांची ती गोष्ट बघितली होती की कलकत्त्याला 8 मजली त्यांनी इमारत बांधली. ती बघायला हे गेले आणि म्हणाले पहिल्या ह्याच्यावरून ही छोटी मोटार, ही मोठी मोटार, हे छोटं झुडूप आहे, हा वृक्ष आहे आणि नारळाचं झाड सगळ्यात उंच आहे दिसत होतं. दुसऱ्या मजल्यावर गेलो, आता ते बुश आणि झाड याच्यातला उंचीतला फरक कमी व्हायला लागला. 8व्या मजल्यावर गेलो तेव्हा सगळे बिंदू बिंदू, सगळ्या मुंग्या मुंग्या दिसायला लागल्या. तुम्ही मुंबईला 26व्या 28व्या मजल्यावर जा, काहीही खालचं दिसत नाही, कचरा दिसत नाही. आणि कचरा दिसला तर तसाच माणूस आहे, तशीच गाडी आहे, तशीच आजूबाजूनी चालणारी वाहनं, झुलणारी झाडं. जितकं उंच जाऊ तितके भेद कमी होतील, हे लक्षात ठेवा. आणि जितके खाली हो तितके भेद वाढतील. ऊर्ध्वमुख आणि अधोमुख. अधोमुख म्हणजे अधोगती, अधपार, आणि ऊर्ध्वमुख म्हणजे उन्नती आणि उद्धार. हे लक्षात घेऊन आपण बघा पुढे त्यांनी काय, अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणी तो महायोगी. निस्संग आणि निर्गुणी. निर्गुण शब्द विसरा, म्हणजे निर्गुण म्हणजे सूक्ष्म आहे ते, पण निस्संग शेवटचे मनाचे जे श्लोक आहे ते संघावर आहे. किंवा त्यांनी सांग मुक्त संघ कोण, जो डिटॅच्ड आहे तो. आणि अर्जुना मुक्त संघ झाला की तो आनंदात राहतो. संघ म्हणजे अटॅचमेंट, आणि अटॅचमेंट म्हणजे शरीराची सोपी आहे, मनाची वाईट आहे. म्हणजे ती बाई येते, काय झालं असेल, मुलाला काय माहिती आहे वगैरे. शेवटी तो बॉस म्हणतो तुम्ही काय बोलताय आल्यापासून, जा घरी, मी तुम्हाला पगारी रजा देतो, तुम्ही घरी जाऊन बाळाला घेऊन बसा. म्हणजे अटॅचमेंट आल्यानंतर तेवढीच आहे अटॅचमेंट. माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर आहे, पण डोळ्यासमोरून गेल्यानंतर आय कॅरी द मेमरीज, द इमेज ऑफ माय चाइल्ड विथ मी. आणि मग काय, दुःखाला पारावार नाही आहे. म्हणून संघ हा मनातला आहे, स्पर्श हा शरीराचा आहे. स्पर्शाशिवाय सुख कोणतंही घेता येत नाही, कोणतंही नाही. तिकडून तुम्ही मोगऱ्याचा गजरा निघाला, जोपर्यंत त्याचा वास माझ्या नाकाला पोचत नाही तोपर्यंत मला नाही. तो दूर गेला, मला दिसत नाही आहेत, म्हणजे मला दिसण्याचे अदृश्य आहे, असून नसल्यासारखं आहे. म्हणून स्पर्श आहे ना, स्पर्शाशिवाय सुख नाही. संग म्हणजे स्पर्शाची आठवण, स्पर्शाची फिलिंग. आठवण फार वाईट आहे बघा. एक मेमरी आहे ना, ती मेमरी असणं आवश्यक आहे, मेमरीत गुंतणं वाईट आहे. आपण कितीदा तरी बघितलेलं आहे, हे बघा पिटणं, हे बघा कसं आहे, किती झालं तरी तुला ते जमणारच नाही. या आपण म्हणतो म्हणजे दुखवलं. जिने मला आज झुणका करून घातलेला आहे, तिने जीव तोडून घेतलेला आहे. बघा, मी आईना विचारलं फोनवरून आणि त्यांनी सांगितलेलं प्रमाण घालून केलेलं आहे. इतकं प्रेमाने ती करते, त्यावेळेला म्हणायला हरकत आहे आज झुणका मात्र आईचा झाला, आईसारखा नाही, आईसारखा नाहीच. हा मनातला संघ आहे. मनाचा संघ आहे ना, तो सर्व संघास तोडी. सत्संग जो आहे ना, तो सर्व संघास जोडी. म्हणून इथे सत्संग कशासाठी यायचं, निस्संग होण्यासाठी, का निरनिराळ्या वस्तू घेण्यासाठी. एक तुम्हाला सांगतो, फार मार्मिक आहे हे दृश्य. एका सिरियलमधलं, इंग्रजी सिरियलमधलं, तो नवीन येतो बदलून, तरुण आहे 27-28 वर्षाचा, लँड लेडी म्हणजे घराची मालकीण आहे. तो म्हणतो इथे सगळीच कनेक्शन्स मला घ्यायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसाठी कोणाला अप्रोच करू, हे प्लंबिंग मला पाहिजे, वॉटर कनेक्शन त्यासाठी कोणाला भेटू, नंतर मला गॅस पाहिजे, गॅसचं कनेक्शन, सिलेंडर मला कुठे मिळतील. त्यावेळेला किती प्रश्न विचारतोयस, चर्चमध्ये ये ना, आफ्टर द मास कळलं तुम्हाला. हां, मास संपल्यानंतर सगळ्या गप्पाच असतात, तिथे तुला विचार इतकंच नाही तर यू आर एन एलिजिबल बॅचलर. तुला अशासुद्धा विचारणा करतील की यंदा कर्तव्य आहे का, म्हणजे तुझ्या या सगळ्या शेवटी मास म्हणजे का, मास म्हणजे गॅदरिंग आहे, मास इज नॉट क्लास. आणि आपण हिंदू धर्म मास मानत नाही. सध्या आपल्याला तो दुर्गुण समजतो, कारण सध्याचं सगळं बदलायलाच लागलेलं आहे. डेमोक्रेसी म्हणजे मोबॉक्रेसी झालेलं आहे, मॉब जनवतो तो, त्याची शक्ती जास्त. पण जितकं उच्च झालं ना, 2 विद्वानांचं पटणं फार कठीण असतं.
2 विद्वानांना पक्ष स्थापन करायला सांगितलं, 3 पार्टी स्थापन करतील. आपली केवढी उंची आहे आपल्या विचारांची. आणि कसं तुम्ही एक करणार आहात? बेसिक एक आहे, आम्ही मान्य केलेलंच आहे. अंती एक आहे, हे आम्ही सिद्ध केलेलंच आहे. पण मध्ये जर निरनिराळे रस्ते आहेत, निरनिराळे रंग आहेत, निरनिराळे रुची आहेत, तर बिघडलं काय? एक उदाहरण कायम लक्षात ठेवा. एक कुटुंब, त्याच्यात 4 माणसं, एक शंकराचा उपासक, एक गणपतीचा उपासक, एक देवीचा उपासक, एक हनुमंताचा उपासक. चालेल? त्यांचे वार उपासाचे निराळे, त्यांची मंदिरं निराळी. कुणाला तांबडं फूल घ्या, कुणाला दुर्वा न्या, कुणाला तेल न्या, रुईचं पान न्या, कुणाला बेलाचं पान न्या, कुणाला तुळस न्या, कुणाची रुद्राक्षाची माळ, कुणाची तुळशीची माळ, कुणाची मण्यांची माळ, कुणाची पवळ्यांची माळ. किती मंत्र निराळा, ग्रंथ निराळं, स्तोत्र निराळं. एक कुटुंब आहे. कुणी आजारी पडलं तर रात्रंदिवस सेवा करायला. आणि हे ख्रिश्चनांना तर गोव्यातल्या सुद्धा खूप अप्रूप वाटतं. माझी हेडमिस्ट्रेस मला नेहमी विचारायची, सुप्रे यू डोंट प्रे इवन वन्स इन युअर फॅमिली. वी प्रे 19, अरे म्हणलं 19 टाइम्स ड्युरिंग द क्लास आवर्स. तू बाहेरचं सोडूच नको. घरी गेल्यानंतर जेवणापूर्वी प्रार्थना करा, हात धुताना प्रार्थना करा. किती प्रार्थना आहेत तुमच्या. तरीसुद्धा आमची मुलं आमची काळजी घेत नाहीत म्हातारपणी. तुमची कशी घेतात? म्हटलं दॅट्स वाय. तुमची का घेतात? म्हणूनच घेतात आम्ही प्रार्थना करत नाही म्हणून. प्रार्थना करत नाही म्हणजे व्हर्बल प्रेयर आम्ही करत नाही. देवा, यांच्या पोटी जन्माला आलेलं शेवटपर्यंत यांच्या पोटावर मला जगू दे. ही कसली प्रार्थना? सगळी बाहेरची प्रार्थना. प्रार्थनेला शब्दच लागत नाही. प्रार्थना डोळ्यातून दिसते. थँक्यू म्हणायला पाहिजे का? एक मोठी भाजीवाली बाई आलेली आहे, तिची पाटली उचलत नाही आपल्याला उतरवताना. चढवताना तर सोडाच, ती घेऊन इकडे तिकडे फिरते. आणि ज्यावेळेला तुम्ही तिची बरीचशी भाजी घेता तेव्हा ती चेहऱ्यातून डोळ्यातून सांगत असते थँक्यू. ती थँक्यू शब्द म्हणत नाही. आणि एरवी थँक्यू थँक्यू थँक्यू, सॉरी 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 वर्ड्स आहेत, फिलिंग कुठे आहेत? म्हणून फिलिंग्ज आर इम्पॉर्टंट इन अध्यात्म. हे भावनांचं शास्त्र आहे, भावनांचा विकास आहे. म्हणून नुसते भक्ती शब्द कधी वापरत नाही. भक्तिभाव, भक्तिभाव आहे हा दृढ झाला पाहिजे. पुढे बघा ना, अधोमुखे हा उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचितीविना स्वहित होणार नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे. संत तुम्हाला पाहायला मिळतील, पण प्रचितीचा संत. संत म्हणजे इथे काही सांगितले भोंदू संत सुद्धा, भोंदू साधू सुद्धा. घातले भगवी वस्त्र आणि आडवं लावलं भस्म की तो झाला शिव. मग रुद्राक्षाची माळ, जटा वगैरे सगळे काय, एखादा चिमटा घेतला. तुम्ही फुकट जगू शकता ऋषिकेशमध्ये. बघा ना, राधे 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 करत गेला वृंदावनमध्ये, तुम्हाला आणून घालतील, पोचतील तुम्हाला. पॅरासाइट्स आहेत हे, पॅरासाइट्स. ही काय भक्ती आहे? ते भक्ती फुकट जगण्याचं साधन आहे. दारिद्र्य आहे, हे लांछनास्पद आहे, लाचारी आहे. हे ह्याला भक्ती म्हणत नाहीत. पुढे बघूया ना. म्हणून प्रचितीविणं स्वहित होणार नाही. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचितीविणं अवघे अर्थ, प्रत्यय नाणी तो समर्थ सकाळामध्ये. प्रत्यय प्रचिती म्हणजे अनुभव, स्वानुभव. स्वानुभवाशिवाय काही उपयोग नाही. आईला वगैरे स्वानुभव असतो डिलिव्हरीचा. अगदी सिझेरियन केले तरी तिला अनुभव आहे. ते पोर वागवले ना तिने पोटात. सिझेरियन 15 मिनिटात झाली, पण 9 महिने थांबायला पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी सुद्धा. तिला तो अनुभव आहे. म्हणून महाराजांचा तो प्रसंग सांगत नाही. त्या मेट्रनबाईला विचारतात की 20 वर्षात तू 20,000 ऑपरेशन्स केले किंवा 2,000 ऑपरेशन्स केले असतील, त्यातली 200 अत्यंत अवघड होती, 10तलं 1. तुझं लग्न झालेलं नाही आहे, तर सांग आई होणं म्हणजे काय? ती म्हणली नाही. तिचा अनुभव काय? एक्सपिरियन्स आहे, रिअलायझेशन नाही. 2 शब्द लक्षात घ्या. एक्सपिरियन्स 20 इयर्सचा एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स 2000 डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स 200 डिफिकल्ट डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स. तुम्हाला समजण्याचं, इकडे बाई होती, मी डिलिव्हरी केली, तिला आई बनवलं. बाईला आई करण्याचा एक्सपिरियन्स, पण आई होण्याचा एक्सपिरियन्स कुठे? माझं लग्नच झालेलं नाही, मला मूलच झालेलं नाही. म्हणजे 2000 बाईंना आई करून सुद्धा आई होणं म्हणजे काय हे तुला कळत नाही. याला प्रत्यय म्हणायचं, याला अनुभव म्हणायचं. बघा, ती म्हणते की तुमचं सगळं मला पटलं ना, अनुभवाला एवढं महत्त्व कशाला पाहिजे? मग महाराजांनी हे आर्ग्युमेंट केलं, तुला अनुभव नाही आहे ना आई होण्याचा, त्या अनुभवाबद्दल मी बोलतो आहे. आत्मप्रत्यय आहे, आत्मप्रचिती आहे, स्वानुभव आहे, स्वानुभूती आहे. स्व महत्त्वाचा आहे, आत्म महत्त्वाचा आहे. दुसऱ्याचं सोडा.
म्हणून प्रपंच अथवा परमार्थ प्रचितीविना अवघे वर्त, प्रत्यय ज्ञानी तो समर्थ सकळामध्ये, रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निजस्वार्थ तेथेची घडे. स्वार्थ कशासाठी? परलोकासाठी. म्हणजे आता मला नक्की मुक्तीचे डोहाळे लागलेले आहेत, मग मी वागेन कसा? आणखीन बंधनात सापडणार नाही. लक्षात ठेवा, मी प्रेम करीन सगळ्यांवर, सगळ्यांची सेवा करीन, पण बंधन म्हणजे संघ निर्माण करणार नाही, डिटॅच राहीन. संघ निर्माण केला की आपण अडकलोच त्या जंजाळात समजा. म्हणून हे आजोबा नातवात अडकतात. तुम्हाला सांगितलं ना, एक आजोबा वांतेला आलेले, अगदी घडलेला प्रसंग आहे. निवृत्त झाल्यानंतर म्हटलं आता काय, मला अपेक्षा काय होती, आता नाम घ्यायला भरपूर वेळ मिळणार किंवा मी आता खूप नाम घ्यायला लागलो, हे अपेक्षित उत्तर होतं वांतेला. कारण वांतेला त्याच्या तिथे 20 वर्ष येत होते, 40 वर्षापासून 60 वर्षापर्यंत येत होते. नंतर निवृत्त झाल्यानंतर आता काय म्हणाले, एक म्हणाले काय, कालपर्यंत अंकल म्हणत होते, आता आजोबा म्हणायला लागले. तो कालपर्यंत काका म्हणत होते, नोकरीत होतो, आता आजोबा म्हणायला लागलेत. म्हणून त्यांना वाईट वाटतं. काही दिवसांनी हे मूल झालं, म्हणजे ते आजोबा झाले. मग आता दुःख का? नातू आजोबा केव्हा म्हणेल? बघा, दुसऱ्याने आजोबा म्हणल्यानंतर पूर्वी कालपर्यंत अंकल म्हणत होते, आता आजोबा म्हणायला लागले, याचं दुःख आहे. आता मला नातू झाला, तो नातू केव्हा आजोबा म्हणेल याची मी वाट बघतोय. म्हणजे काय समजणार? ही माया आहे हो, ही खरंच माया आहे. मायेचं हे चांगलं उदाहरण लक्षात ठेवा. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे की रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहिलं तो समर्थ. अर्थ पहा म्हणजे चिंतन करा. मला अगदी शेवटी सांगायचं आहे, उद्या सांगेन, चिंतनाशिवाय गती नाही, सद्गती नाही. वर 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 जाणं ना चिंतनाशिवाय शक्य नाही आहे. देह इथे राहिलं तरी चालेल, देह आणखीन बुडला तरी चालेल. नाही हो, नातवाला पोचवावं लागतं, आता ते गेल्यानंतर घरी थांबावं लागतं. ही सगळी कारणं आहेत. वांतेला याला हे कारण आहे, नाम घ्यायला हे काही कारण आहे. नाही, नातवाचंच नाम सतत घेत असतो. अरे त्याच्यात देव पाहतो. कारण नातवाला आपण नावं ठेवतो, सुरुवात पण ते पहिलं नाव आजोबांचं देवाचंच नाव असतं. आता आपण निरनिराळी नावं ठेवायला लागलो आणि त्याच्यात याचा अर्थ लक्ष्मी या, याचा अर्थ सरस्वती या, काही नावं ठेवायची, सीशा, निशा, काही ठेवायची. आणि त्याचा अर्थ काय तर म्हणा, त्याच्यात ईशा आहे ना, ईशा म्हणजे देवी, ईशा म्हणजे देवी शक्ती. ईशा म्हणजे कुठलीही देवी हो. त्याला महिषा म्हणजे महादेवाचे म्हणले, विष्णूशा, श्री, की काही नाही आहे. सगळीकडे एकच शक्ती आहे, ती सगळ्या मुलींच्यात आहे, सगळ्या स्त्रियांच्यात आहे, सगळ्या पुरुषांच्यात नाही आहे का? आहे ना, आहे. शक्तीला लिंग नाही आहे. शक्ती पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशी काही नाही. कल्पना करा, माझ्या ह्याच्यात जो हे आहे मोबाईल, तो पुल्लिंगी आहे आणि तुमच्या ह्याच्यात आहे तो स्त्रीलिंग आहे. याला काही अर्थ आहे का? एकाच बॅटरीवर चालतात, एकाच शक्तीवर चालतात, काही आणि एकाच प्रोसिजरने चालतात, त्या प्रोसेसने चालतात. फरक कुठे आला? नाही आला ना. म्हणून पुढचं आता म्हणून डेरफास्ट, पुढचं पान उलटा, तिथे एक समास संपला. म्हणून पाहिलेच पहावे, शोधिलेच शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटते. पुन्हा पुन्हा सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा इथे आलं पाहिजे, पुन्हा पुन्हा जप केला पाहिजे. आज पुन्हा पुन्हा का करायचं? मग त्याला समर्थांनी इरसाल उत्तर दिलेलं आहे. जेविलेचं लागावे जेवावे पुन्हा पुन्हा, हां, झोपलेचं लागावे झोपावे पुन्हा पुन्हा. अरे आंघोळ केलीस तरी करावी लागते पुन्हा पुन्हा. मग नाम घ्यावे पुन्हा पुन्हा, मग दासबोध वाचावा पुन्हा पुन्हा. हे पुन्हा पुन्हा इकडे काय येत नाही, ते आलं पाहिजे. म्हणून पाहिलेच पहावे, शोधिलेच शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह. स्वभावे म्हणजे सहज संदेह होते. आत्मनिरूपण पुढचा समास. आपण हा समास वाचूया आणि थांबूया. वाटल्या पुढचा शेवटचे वगैरे समास मोठे आहेत, जे आपण खूप ओव्या घेतलेल्या आहेत. म्हणून सकळ जनास प्रार्थना, उगेच उदास करावे ना, निरूपण आणावे मना प्रत्ययाचे. ही प्रार्थना आत्ता मी तुम्हाला करते. उगीच उदास होऊ नका, काय हे चाललंय समजतं तर लगेच पुढच्या वेळेला समजत नाही. असू दे, नाही समजलं तरी चालेल. अगदी सकळ जनास प्रार्थना म्हणजे आपल्याला ते प्रार्थना करतायत. उगीच उदास करावे ना, उगीच दुःखी कशाला होता. निरूपण आणावे मना प्रत्ययाचे. मी प्रत्ययाने तुम्हाला सांगतोय असं रामदास म्हणतात. लक्ष द्या ना माझ्या निरूपणाकडे, लक्ष द्यायचा प्रयत्न करा. पृथ्वीमध्ये जितुकी लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हे मुलांना सांगितलं ना, डोळे मोठे करतात, लक्ष खान इकडे करतात. सगळी नाटकं होती. आपण अशी नाटकं करत नाही, पण आतलं नाटक नाना नाटक चालूच आहे. लक्ष दुसरीचकडे आहे.
ऐकायला भलतंच येतं आहे. म्हणून विचार करूया आपण. इथे काय सांगितलेलं आहे? पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. हेच तुम्हाला मगाशी सांगितलं. म्हणजे प्रत्येक शरीर, आणि शरीर म्हणजे माणसाचंच कशाला, हे शरीर नाही आहे माईचं, हे शरीर नाही आहे टिपवायचं, हे शरीर नाही आहे, हे सगळी शरीरच आहे. शरीर म्हणजे आकार, शरीर म्हणजे स्थूल देह धारण, हे प्रत्येकाला आहे. प्रत्येक गोष्ट हे देवाचं घर आहे, मंदिर आहे. किती सुंदर भाव आहे. असं जगलो ना आपण तर दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून सांगितलेलं आहे पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणेद्वारे प्राप्त होते. जर तुम्ही प्रत्येकाला भगवंत मानलात ना तर तुम्हाला नाना सुख प्राप्त होतात, खरंच होतात. आणि मग लक्षात ठेवा की ज्या वेळेला सगळीकडे परमेश्वर आहे तर पायात चप्पल घालताना नमस्कार केला पाहिजे मनातल्या मनात. परवा एक पोर आलं होतं वांतेला, सगळ्याला नमस्कार करायला शिकवलं होतं. आल्यावर बाहेर असे चप्पल ठेवलं होतं. आता हे त्यांनी कुठल्या सिरियलमध्ये बघितलं, बहुतेक आईत्या तानाजी मालुसरे वगैरे महत्त्वाचे असं काहीतरी केलं असेल. प्रत्येकाला एक एक आहे. अरे म्हणलं काय प्रत्येकाला नमस्कार करतोय, माझ्या दोन्ही पायाला नमस्कार केला. हे त्याला सांगता येत नव्हतं हे म्हणजे काय म्हणून, त्याच्या आईला माहीत नव्हतं. म्हणलं आता इथून पुढे आठवडाभर सिरियल बघ, एखाद्या दिवशी कदाचित हा भाग असेल. असं कोण करतं? म्हणलं त्यातल्या त्यात तुम्हाला बघा, हे कबड्डी वगैरे खेळायला जातात ना, ते असे माती करतात आणि अशी कपाळाला लावतात. ते पोर प्रत्येकाला नमस्कार करत होतं. त्याला प्रत्येकात परमेश्वर हे ज्ञान नसेल, पण आईने सांगितलं ते इतकं ते निरागसपणे करत होतं. ही निरागसता म्हणजेच परमेश्वर आहे. त्या पोरात परमेश्वर बघायला नको का? आई तक्रार करते, हा असाच करतो. घरात जर कोणी सेल्समन सुद्धा आला तर नमस्कार नमस्कार, तो घाबरून जातो. हे काय सगळ्याला नमस्कार. म्हणलं का करतो तो बाबा. म्हणून पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणेद्वारे प्राप्त होती. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. हे वाक्य ऐकल्या वाचल्यानंतर मला एवढं धन्य वाटलं, मी बोर्डवर लिहिलं. ते हे रामदासांनी किती आधी सांगून ठेवलं आहे. त्याच्या आधी इतर संतांनी सांगितलं असेल की देवाला सगळीकडे राहायचं होतं, पण त्याला राहायला जमलं नाही म्हणून त्याने आई तयार केली. आता आई कुत्र्याची सुद्धा आई आहे, मांजराची सुद्धा आई आहे, पक्ष्याची सुद्धा आई आहे. देवाला सगळीकडे राहता येत नाही. गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, देअरफॉर ही क्रिएटेड मदर. काय सुंदर वाक्य आहे. ते मी लिहित होतो आणि मदर सुपिरियर कराचीहून येणार होती. आम्ही ज्या कॉन्व्हेंटमध्ये मी शिकवत होतो त्या हाऊसची, आणि इतक्यात बोर्ड कसा व्यवस्थित लिहिला आहे ना, तो शुद्ध लिहायला पाहिजे म्हणून मी लिहित होतो. मी लिहिलं वाक्य, गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, देअरफॉर ही क्रिएटेड मदर. अँड मदर सुपिरियर कराचीहून येणार होती. आमची सिस्टर, व्हॉट आर युअर रायटिंग? वाईप इट ऑफ, वाईप इट ऑफ. मदर हॅज ऑलरेडी अराइव्ड. इफ शी रीड्स दिस, गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. आम्ही गॉड इज एव्हरीवेअर, गॉड इज एव्हरीवेअर, गॉड इज एव्हरीवेअर, गॉड इज एव्हरीवेअर. ह्याला कॅटेकिझम म्हणतात. त्याला अशा पद्धतीचं शिक्षण नको. समजलं नाही तरी पाठ करणं, तुला कशाला कळायला पाहिजे? हे उपयोग नाही आहे. समजून देतो तो टीचर, आणि समजून न दिलं तरी पाठ कर तो ट्यूटर. टीचर आणि ट्यूटरमध्ये केवढा फरक आहे. असू दे, हे लक्षात ठेवा. इतक्यात मी पुसायला लागलो, इतक्यात व्हाय आर यू वायपिंग दॅट ऑफ. ती मदर सुपिरियर पोचली, आणि ती इतक्यात ही मदर सुपिरियर आमची हेडमिस्ट्रेस वगैरे करते, आणि मला कळे ना मी गॉड पुसला होता. कॅनॉट बी एव्हरीवेअर होता. ती म्हणाली व्हॉट वॉज दॅट? म्हटलं गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर, दॅट्स वाय ही क्रिएटेड मदर. मी तिच्याकडे दाखवल्यानंतर ती काय खुश झाली. हो, देअरफॉर ही क्रिएटेड मदर. घडलेला प्रसंग आहे माझ्या आयुष्यातला. राईट इट. ती म्हणाली इट इज नॉट द लेटर, इट इज द स्पिरिट. हे वाक्य लिहिल्यानंतर वाक्याचं स्पिरिट काय आहे की माता बनून देव सगळीकडे आला, मातृत्व बनून देवत्व आपल्याला अनुभवायला मिळेल. किती सुंदर वाक्य आहे. माता म्हणजे बॉडीली माता आहे का? तसे आपण नाही आहोत. वी आर मदर्स विदाऊट चिल्ड्रन, दे आर फादर्स विदाऊट चिल्ड्रन. हे बाकीचे ख्रिश्चन त्यांना म्हणे यू आर अ नन, यू विल नेवर अंडरस्टँड what it means to be a pregnant and then mother, pregnant woman and then mother. चिडून बोलायच्या, कारण ते भयंकर त्रास द्यायच्या. एखादी टीचर जर प्रेग्नंट झाली, मग ती ख्रिश्चन असू दे हिंदू असू दे, त्यांना सहनच होत नाहीत. ते काय विवेकानंद देतो ब्रह्मचर्य पाळायला, ते फादर्स अँड मदर्स नाही. तुम्हाला कळणारच नाही मातृत्व म्हणजे काय. मदर इज जस्ट अ नेम ऑर डेझिग्नेशन गिवन टू यू बाय युअर रिलिजन. यू आर नॉट अ मदर. हे विचार करा. त्यामुळे काय आहे की
की त्याचा महिमा माता वाटून कृपाळू झाला. बघा ना, माता वाटून दिली, प्रत्येकाला माता दिली, तो कृपाळू झाला. प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. आई काय रक्षण करते हो. परवा एक दाखवले, वाघीण आलेली आहे आणि मांजराच्या पिलाला ती खाणार. ती डोळ्यात हे नख खूप असते, वाघीण जाते दूर पळून, पण त्या मांजरीनं आपल्या पिलाचं रक्षण केलं. ती दूर नाही राहिली, मी मरेन खायला गेल्यानंतर. आई आहे ती. मग आईच्या रूपानं तो जगासं रक्षित असे, म्हणून त्याला जगदीश म्हणतात. जगत आणि ईश, जगदाचा ईश जगदीश आईमुळे, म्हणजे मातृत्वामुळे आणि वात्सल्यामुळे. पुढे बघा, त्याचा महिमा सकळ पुराचा ईश, त्याला पुरुष म्हणलेला आहे. पुरे शेते, शेते म्हणजे झोपला आहे, हे पुरं आहे, देह हे पुरं आहे. त्या पुरात जो राहिलेला आहे त्याला पुरुष म्हणलेला आहे. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, सकळ पुराचा ईश जगामध्ये जगदीश, नाना शरीरी सावकाश करू लागे. शरीर सावकाश करून निर्माण केले, निरनिराळी शरीरे निर्माण केले, पण त्या प्रत्येक शरीरात तो आहे. म्हणून लक्षात घ्या, विषाणूमध्ये विष्णू आहे, हे दर्शन घेऊया. म्हणून काय हे मला कोविड झाला वगैरे रडता कशाला, झाला ना. त्या उलट विषाणूच्या इंग्लिश स्पेलिंगमध्ये विष्णूपेक्षा एक ए जास्त आहे. पण विष्णूने विषाणू निर्माण केला, त्यांनीच तो नष्ट केला. माणसाची परीक्षा, त्या परीक्षा वाढवण्यासाठी, म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी. सगळीकडे देवाची कृपा बघितली. तुकाराम बघत होता ना, सगळं आबादी आबाद आहे, देवा तुझी कृपा. दुष्काळ पडला, देवा तुझी कृपा. हे सगळं देव करतो तर सगळीच त्याची कृपा आहे. पुढे बघा, पाहता सृष्टीची रचना ते एकाचे न चाले ना, एकची चालवी नाना देह करून. हे सगळं विश्व आहे, शक्ती चालवते. म्हणजे आपले गुरु आहेत ना, ती व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे. साक्षात परब्रह्म म्हणजे ती व्यक्त होते. म्हणून आपण म्हणतो हे गोंदवलेकर महाराज, हे साईबाबा म्हणतो ना आपण, पण प्रत्यक्षात शक्तीच्या पातळीवर ते एकच आहेत, अनेक नाही आहेत. म्हणून निरनिराळे देह धरून ती शक्ती हे सगळं विश्व चालवते. एकटीला म्हणजे चालवण्यात काय गंमत आहे, पार्टनर्स नकोत का निर्माण करायला. एक काळा मग एक गोरा, मग हे एक तसा करते. ती सगळी तिची लीला आहे. म्हणून पाहता सृष्टीची रचना ते एकाचे न चाले ना, एकची चालवी नाना देह करून. म्हणून निरनिराळे देह निर्माण केले. ही एवढी व्हरायटी आहे ना, म्हणून जगण्यात हे सगळे जर एका मापाचे झाले तर काय उपयोग आहे. तुम्हाला सांगितलं होतं, एक शिक्षणाचं पुस्तक आहे, त्याचं कव्हर आहे, त्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण एका खेळाचं नाव आहे. इतका आनंदाचा खेळ, पण शाळेत गेल्यानंतर सगळं कसं वृक्ष बनून जातं. आणि वृक्ष निर्जीव निष्प्राण अचेतन कलेवर जी व्यक्ती बनवते त्याला शिक्षक म्हणायचं. हे लक्षात ठेवा. चैतन्यच घालवून टाकते प्रत्येक गोष्टीचं. हां, हे शिकवायचं का, आणा क्वेश्चन आन्सर. आणि क्वेश्चन आन्सर वाक्य आहे की नाही. म्हणजे मुले पतंग उडवत होते, कोण पतंग उडवत होती, पहिला प्रश्न. मुले काय उडवत होती, पतंग. दुसरा प्रश्न, मुले पतंग काय करत होती, उडवत होती. तिसरा प्रश्न. झाला शिक्षक. ब्रह्मवाक्य त्यात, अहम ब्रह्मास्मी. कोण ब्रह्मास्मी, अहम. अस्मी कोण, ब्रह्म. अहम. काय सगळं त्यानाश करून टाकलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, त्यांनी इथे लक्षात ठेवा, पाहता जगदापरी अनुसंधान, जगदांतरी अनुसंधान, बरे पाहणे हेची ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. आत पाहायला पाहिजे, बाहेरून तुम्हाला कळणार नाही. बाहेरून जर तुम्ही करता त्याला फिजिक्स केमिस्ट्री म्हणलेलं आहे, बाहेरून देह म्हणता त्याला मेडिसिन बायोलॉजी वगैरे म्हणलेलं आहे. आत्मज्ञान म्हणजे आतून बघायचं आहे ना. शंकराचार्यांनी उदाहरण दिलेलं लक्षात ठेवा. जो ॲटमचा अभ्यास करतो त्याला न्यूक्लिअर फिजिसिस्ट म्हणतात. ही इज अ सायंटिस्ट. त्यांनी खूप ॲटम डिवाईड केला, ते आणखीन डिवाईड केलं, हे सगळं झालं, तरी ही कॅन नेव्हर बिकम एन ॲटम. पण मी परमात्म्याचं ध्यान करता करता मी परमात्मा बनतो. देर इज नो गॅप. तुम्ही कशावरही संशोधन करता, संशोधक आणि संशोधन करण्याची वस्तू, देर विल ऑलवेज विल रिमेन अ गॅप. मी कुत्र्यावर प्रयोग करतो, पण कुत्र्याला नक्की काय वेदना होतात ते मला कळत नाही. आम्ही सायकोलॉजीमध्ये एक म्हणतो ना, रागाचा मला अभ्यास करायचा आहे. राग म्हणजे अँगर, अँग्री म्हणून. हां, आता तुला नक्की काय वाटते सांग बरं, आता तू टेम्परेचर वाढले का तुझं. तो नॉर्मल असेल तेव्हा सांगेल ना, ह्याची कशी उत्तर दिसत नाही का तुम्हाला, असंच म्हणेल तुम्हाला. म्हणजे जो रागवलेला आहे तो राग म्हणजे काय सांगू शकत नाही, आणि तो शांत झाल्यानंतर तो रागवलेला असत नाही आहे. मुलगा म्हणतो की मला अंधार बघायचा आहे, सोपं आहे, स्विच ऑफ कर. तू म्हणतो आय कांट सी एनिथिंग. अरे कांट सी एनिथिंग तोच अंधार आहे, नाही कळत आपल्याला. म्हणून मन जे आहे ना, त्या मनाचा अभ्यास मनानं किंवा मनाचा सूक्ष्म भाग जो बुद्धी आहे त्यांनी करायचा असतो.
एरवी तुम्हाला विकारांचं ज्ञान होणारच नाही, कारण तुम्ही अँग्री बनू शकणार नाही. म्हणून अनेक सायंटिस्टने प्रयोग केले, स्वतःवर रागवले आणि मग त्याचा ॲनालिसिस करायचा. ॲनालिसिस करता करता ते शांत झाले. एकटे महाराज बघा बरं, भांडताय तो समोरच्याशी आणि त्यांचे शेजारी त्यांचे शिष्य उभे आहेत. ते म्हणतात की भांडू नये असं तुम्ही म्हणता ना महाराज, भांडताना अपशब्द म्हणजे शिव्या देऊ नये असं म्हणताना तुम्ही महाराज, म्हणताना महाराज मागे लाल झाले होते, महाराज गोरे होते, शिरा उडत होत्या, भयंकर रागवत होते. शेवटी महाराजांनी 2 प्रश्न त्याला विचारले, तुझा भांडण्याचा स्टॅमिना संपला का? माझा आहे. म्हणजे भांडण्याची शक्ती संपली का? मी अजून भांडू शकतो. आणि तुझ्या शिव्यांचा स्टॉक संपला का? माझा अजून आहे. असे महाराज तो म्हणतात, महाराज रागवू नका, तुम्ही आम्हाला सांगता. गंमत बघा ना, गळ्यावरचा राग आहे. मागे वळून महाराज म्हणतात, गंमत बघा, हा गळ्यावरचा राग हा पोटातला राग नाही आहे, ओठातल्या शिव्या आहेत, पोटातल्या शिव्या नाहीत. तुम्ही गंमत तर बघा. तो म्हणाले इकडे प्रचंड रागवलेला आणि मागे वळून गंमत तर बघा, हे सगळं नाटक आहे. आणि नंतर तो म्हणतो ना, मला आता भांडण्याचा स्टॅमिना नाही बाबा, माझ्या शिव्या संपल्या बाबा, संपल्या. मग हाताला धरून आणायचे, कधी कधी आंघोळ घालायचे, कधी कधी स्वयंपाक स्वतः करायचे, दुसऱ्यांनी केलेला स्वयंपाक त्याला भरवायचे. उजव्या बाजूला बसून त्याच्यासाठी चांदीचा सेट होता, चांदीचं ताट, वाट्या, भांडं, लोटा सगळं कधी कधी भरवायचे सुद्धा. असं जर करायला जमत असेल तर तुम्ही भांडा, नाही तर भांडू नका. आपल्या भांड्यातून द्वेष निर्माण होतो, डिस्टन्स निर्माण होतं, कटुता, बिटरनेस निर्माण होतो आपल्या भांडणातून. महाराजांनी भांडण कसं सोडवलं आणि ते नंतर म्हणतात वामनराव ज्ञानेश्वरी वगैरे की माझा विश्वासच बसत नव्हता, एक माणूस आत्ता भांडत होता आणि आत्ता ह्याला भरवतोय. म्हणाले जास्त जवळ आणणारं भांडण करा तुम्ही, दूर करणारं भांडण करू नका. जास्त जवळ आणणारं, जास्त प्रेम करायला शिकवणारं, मग काय हरकत आहे. म्हणून सांगितलं, पाहता सृष्टीची रचना, जगदांतरी अनुसंधान, बरे पाहणे हेची ज्ञान, ध्यान आणि ते ज्ञान एकरूप, द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंतरूपी अनंता ओळखावे. एकरूप होण्यापूर्वी थोडंसं डिस्टन्स असलं पाहिजे. मग तुम्ही सांगतो कला आणि कलाकार एकरूप कसे होतात, त्याचं चित्र जर अप्रतिम झालं, हुबेहूब झालं तर. पण एरवी तो जरा दूर जाऊन बघत असतो, त्याचं नाक झालं का तसं. क्लिओपात्राची जर मूर्ती करायची असेल, चित्र काढायचं असेल तर क्लिओपात्राचं नाक अत्यंत सुंदर होतं आणि तिच्या सौंदर्याचा तो प्लस पॉईंट होता, और 4 ते म्हणतात ना स्ट्रॉंगेस्ट पॉईंट होता. त्यामुळे त्यांनी सीझर वगैरे सगळ्यांना नमवलं. तुम्ही क्लिओपात्रा सिनेमा बघा, त्याच्यात पहिल्यांदा तो सीझर जाळत आलेला सगळं. तो अलेक्झांडर किती लायब्ररीचा, तो म्हणा लायब्ररी जाळून टाका, यामुळे हे स्वातंत्र्याचा विचार करतात, जाळून टाका, यामुळे हे सहनशील झालेले आहेत, जाळून टाका, यामुळे ते आपल्यापेक्षा प्रभावी झालेले. सगळं जाळत 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 आला. ती म्हणली आता आपला पराभव अटळ आहे, तर काय करा, मला तुम्ही एका कार्पेटमध्ये गुंडाळा. आणि धिस इज व्हॉट क्लिओपात्रा हॅज टू ऑफर ऑर हॅज आस्क्ड अस टू ऑफर यू. आम्ही क्लिओपात्राचे नोकर आहोत. हे जुलियस सीझर राजा, हे आम्हाला क्लिओपात्रांनी तुला अर्पण करायला सांगितलेलं आहे. सीझर हा संशयी आहे ना, अनफोल्ड. आणि अशा पद्धतीने अनफोल्ड करत करत पूर्ण अनफोल्ड होतं. त्यावेळेस त्याच्यात बांधलेली क्लिओपात्रा सीझरच्या पायाशी असते. दिस इज व्हॉट क्लिओपात्रा हॅज ऑफर टू यू. क्लिओपात्रांनी स्वतःला अर्पण केलेलं आहे. नंतर त्याच्या पायावर, डोक्यावर पाय देऊन त्यांनी राज्य केलं. म्हणून एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये इतिहासात, क्लिओपात्राज नोज हॅड इट बिन अ लिटल शॉर्टर ऑर लॉंगर, द होल हिस्ट्री ऑफ रोमन एम्पायर वुड हॅव चेंज्ड. रोमन साम्राज्याचा इतिहास बदलला असता क्लिओपात्राचं नाक जरा जास्त लांब किंवा थोडं शॉर्ट असतं तर. हे सौंदर्य पण किती झालं तर हे बाह्य आहे. आणि नंतर तो विचारतो, त्या क्लिओपात्रात एक वाक्य आहे, आम्ही अभ्यास कसा करायचो ते बघा. मला त्या शिक्षकाला आत्ता मी श्राद्ध करतो, त्या शिक्षकाचं श्रद्धापूर्वक स्मरण करतो आहे. क्लिओपात्रा सिनेमा, त्या सिनेमात तुम्हाला डायलॉग कुठला प्रभावी वाटला, हा प्रसंग प्रभावी वाटला मला. आणि त्याच्यानंतर तो शब्द वापरतो, हॅव यू कम ॲज इजिप्शियन फायर ब्रिगेड. ही आग मी सगळीकडे लावलेली आहे, ती शांत करण्यासाठी तू आलेस. त्यावेळेला फायर ब्रिगेड हा शब्द सीझरच्या काळात नव्हता, म्हणून आम्ही मोठ्या मोठ्या डिक्शनरीज आणल्या. त्या डिक्शनरीत सांगितलं होता फायर ब्रिगेड हा शब्द 17th सेंचुरीमध्ये आला. मग पहिल्यांदा तो कुणी वापरला, हे इंग्रजांचा अभ्यास बघा, तो पहिल्यांदा कुठल्या वाक्यात वापरला गेला, नंतर त्याचा अर्थ कसा व्यापक होत झाला. फायर ब्रिगेड, त्याच्यात फायर ब्रिगेड अँड फायर ब्रिगेड.
किती किती एक अभ्यास अर्थ आहे. आता तुम्हाला हा सगळा गुगलवर मिळेल, त्या डिक्शनरीज गुगलवर मिळतील. मला आठवते डिक्शनरी मला उचलत नव्हत्या, इतक्या वजनदार होत्या, म्हणून मी अशा उचलून आणल्या कशापेक्षा. आम्हाला हा कन्सेप्ट नव्हता त्यावेळेला, आणि शेवटी घरात आणताना डोक्यावरून आणल्या. डोक्यावर मी भागवत वगैरे कधी घेतलं नसेल, पण डिक्शनरीज घेतलेल्या आहे. आणि आता ते मी माझ्या मुलीला दिल्या, त्या कुठे आहेत ते तिला सापडत नाही, कारण एकतर अभ्यासाची गरजही बदललेली आहे. बेसिक अभ्यास कर हा शब्द त्यावेळेचा नाही आहे. आणि इट इज द सिनेमा ऑफ द पिरियड, इट हॅज टू फॉलो ऑल द कंडिशन्स ऑफ द पिरियड. तो काळ आहे ना, सीझर वॉज बिफोर क्राइस्ट 45 years. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आधीचं कथानक आहे. मग तिथे सगळे संवाद तसे पाहिजेत, हे पाहिजेत. तुम्हाला सांगतो ना, हे नृत्य वगैरे आता एक फास्ट बसवतात, ते सोपे आहेत. अवघड नृत्य काय आहे, चित्रलेखा, आम्रपाली, हे ज्या पूर्वीच्या शतकापूर्वीच्या राजांच्या दरबारात जे नृत्य करत होत्या, आता रामाची सभा सजलेली आहे आणि 2 नर्तकी नृत्य करत आहेत. अवघड आहे ते नृत्य दाखवणं, कारण त्याच्यात कुठली असं लचक लचक असं काही नृत्य नाही आहे. ते नृत्य शारीरिक हावभाव व्यक्त करणारं नाही आहे, शरीराच्या हालचाली करून दुसऱ्यांची मन खेचणारं नृत्य नाही आहे. ते आनंद देणारं नृत्य आहे. ते मनोरंजनाबरोबर मनोविनोदन करणारे, ज्याला रिक्रिएशन म्हणतात. काहीतरी क्रिएट करतो, थकलेला होतास ना, तर मी नृत्य करते, आता मला खूप बरं वाटलं, नाव आय कॅन स्टार्ट माय स्टडीज. हे नृत्य आहे, हे संगीत आहे, आणि ही आपली दृष्टी आहे. म्हणून आपल्या सगळ्या कला मंदिरात आहे. नृत्य देवाला मी सादर करते, राजा देवाचं रूप आहे. हे विचार करा, गिऱ्हाईकसुद्धा देवाचं रूप आहे. म्हणून वेश्या असूनही पतिव्रता, कुणाला म्हणलेलं आहे त्या महानंदाला शिवलीलामृतात. एक जे गिऱ्हाईक आहे, त्या गिऱ्हाईकाशी त्यावेळेला ती एकनिष्ठ असते. वेश्या असूनही पतिव्रता, आणि उलट अखंड सौभाग्यवती त्यांना म्हणतात. त्यांचं सौभाग्य अखंड असतं. आणि म्हणून तुम्ही मुद्दामून बघा, दुसरी एक जमात आहे हिजडा नावाची. तर मूल ज्यावेळेला जन्मतं, बारशाच्या वेळेला त्यांना बोलवलं जातं. ते प्रार्थना म्हणतात, नाचतात, आपल्याला ते अभद्र वाटतं. पण आम्हाला जे नाकारलेलं आहे, म्हणून आम्ही जे आशीर्वाद देतो तो आतून आलेला आशीर्वाद असतो. बाळा, आमच्यासारखा होऊ नकोस रे. आम्हाला समाजात किती सहन करावं लागतं, किती सहन करावं लागतं. म्हणून ते वाजवतात, त्या टाळ्या, ते सगळं अभद्र आहे, म्हणजे निषिद्ध आहे. पण त्यांच्यात कुठेतरी देवत्व आहे, म्हणून त्यांना मुद्दामून बोलवलं जातं. विचार करा तुम्ही. म्हणून जगात निषिद्ध काही नाही हे कळलं तर आपण अध्यात्माचे उपासक. लेसन नंबर 1, वर्ज्य त्याज्य काही नाही आहे. अशुद्ध निषिद्ध अधम काही नाही आहे, हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. मग दारू आहे की, अल्कोहोल कंटेंट टॉनिकमध्ये असतो, विष आहे की, कितीतरी औषधात पॉयझन वापरलेलं असतं. काय नाही आहे, शोधून काढा. गुण शोधून काढा. प्रमाण आणि गुण आले तर जगात काहीही निरुपयोगी नाही. हे सिद्धांत, बेसिक सिद्धांत किंवा रूल ऑफ अध्यात्म जे आपण करतोय, कशाचाही द्वेष नाही आहे. अजून आपण द्वेष करत असो तर आपण इम्परफेक्ट आहोत. अध्यात्म इम्परफेक्ट नाही आहे, अध्यात्म बिलकुल इम्परफेक्ट नाही. म्हणून देहाला ॲलर्जी होणं बरोबर. मला त्याची त्याची कशी ॲलर्जी तुला? हे मनाची ॲलर्जी आहे. त्याने तो जवळ आला बसला की माझ्या अंगावर रॅश उठतं, ते ठीक आहे, टाळ त्याला. पण त्या व्यक्तीची ॲलर्जी म्हणू नकोस. त्याच्या देहाची ॲलर्जी आहे, त्याच्या काय बोलतो, काय तो दुर्गंध, त्याची ॲलर्जी कर. व्यक्तीची ॲलर्जी करू नकोस. कृष्ण म्हणजे कशाची ॲलर्जी नाही कृष्णाला. राम म्हणजे बरेचसे विधिनिषेध आहेत, हे चालेल, हे चालणार नाही, असं करूया, तसं नको. राम आहे, तेही चूक नाही आहे, कारण तो परमेश्वर आहे. कृष्ण काही त्याला त्याज्य नाही. कृष्णाचा स्पर्श झाला की प्रत्येक गोष्ट दिव्य बनते. नाम जोडलं की प्रत्येक गोष्ट दिव्य बनते. मग घाबरता कशाला तुम्ही? नाम घेत क्राईम करून दाखवा. शुद्ध नाम घेतलं पाहिजे. मात्र रामनाम घेत करणं हे लोक रामनाम तंत्र म्हणून वापरतात चोरी करायला. तुम्ही आतून नाम घ्या आणि चोरी करा, पाप करा, दुसऱ्याला नाडा लुबाडा, जमणारच नाही, जमणारच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, शेवटी काय सांगतात ते बघा. जगदांतरी अनुसंधान, बरे पाहणे हेचे ज्ञान. बरे म्हणजे लोकांचं कल्याण, हे खरं ध्यान आहे. ध्यान आणि ते ज्ञानही एकरूप. द्रष्टा म्हणजे पाहता, साक्षी म्हणजे जाणता, अनंत रूपी अनंता ओळखावे. अनंत झाल्याशिवाय अनंत ओळखता येणार नाही. पण निदान बुद्धीच्या विवेकाच्या पातळीवर सगळीकडे अनंत म्हणजे परमेश्वर पसरून राहिलेला आहे. आपण विष्णूची व्याख्या काय? विश्व म्हणजे प्रवेश, अणु म्हणजे अणु, अणूत प्रवेश करून राहिलेली शक्ती, त्याला विष्णू म्हणायचं. हा विष्णू शब्दाचा अर्थ आहे.
मला अणुअणू ते जाणवत नाही. मला हा बरा वाटतो, हा नको वाटतो, हा आपला वाटतो, तो परका वाटतो. इम्परफेक्ट, मी अपूर्ण आहे. हे तत्त्वज्ञान अपूर्ण नाही आहे. पुढे संगती असावी भल्यांची, धाटी करावी निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. हे निरूपण आपण करतो ना, ही मनाच्या विश्रांतीसाठी आहे. देहाची विश्रांती आहे ती आवश्यक आहे, मनाची विश्रांती. आणि निरूपण म्हणजे काउन्सिलिंग, हे लक्षात ठेवा. काउन्सिलिंगमुळे मन शांत होतं. मनात जी प्रक्षुब्धता आहे, अशांती आहे, ती शांत होते. ते खरं इफेक्टिव्ह काउन्सिलिंग आहे. आज काउन्सिलरकडे लोक जातात आणि काउन्सिलर हॅज बिकम अ प्रोफेशन अँड दॅट प्रोफेशन हॅज बिकम कमर्शियल. हे वाईट आहे, त्याचा इफेक्ट येत नाही. पण काहीही मी घेत नाही, पण त्याच्यावरच्या प्रेमामुळे मी त्याला मार्गदर्शन करतो आणि ते बऱ्याच वेळेला बरं येतं. कारण हे प्रेमातून आलेलं आणि निरपेक्ष असं मार्गदर्शन आहे. अपेक्षा आली की त्याची शक्ती कमी होते. म्हणून सांगितलेलं आहे, संगती असावी भल्यांची आणि धाटी करावी, धाटी म्हणजे नियम करावा सत्संगाचा, धाटी करावी निरूपणाची, काही एक मनाची विश्रांती आहे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प. मूळ संकल्प काय? मी एक आहे, अनेक होईन, माझ्यातून सगळी सृष्टी निर्माण करीन, हा मूळ संकल्प आहे. आदी संकल्प असा फक्त विश्वच करतो. मग आपण इतरांचे संकल्प करतो ना, इतरांचं पाहून संकल्प. आता नवीन वर्षी संकल्प केलेत, तुम्ही विचारसुद्धा करू नका ते आपण पाळलेत का, कारण नाही म्हटलं तरी 4 दिवस संपले, संकल्प तेवढेच चालणार ना. त्यातल्या त्यात 9 दिवस म्हणतो ना, 9 days वंडर इंग्लिशमध्ये, आणि नव्याची नवलाई 9 दिवस. 9 days का वंडर आहे. बाकी परत पहिला बॅक टू स्क्वेअर वन, आपण परत पहिल्या मुळावरच येणार आहोत. म्हणून सांगितले, पहिला जो संकल्प आहे मूळ संकल्प तो हरिसंकल्प. मूळ मायामधील साक्षेप जगदांतरी तेच रूप देखील. साक्षेप नाही, मूळ अचूक आहे ना. मुळाकडे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आपण फळाचं संशोधन करतो, मुळाचं संशोधन करतो, त्याला अध्यात्म आणि तत्त्वज्ञान म्हणायचं, फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी. आणि बाकीची सगळी बायोलॉजी याचा अभ्यास करेल, त्याचा अभ्यास दुसरं सायन्स करेल, त्याचा निराकरण. बायोकेमिस्ट्री आपण शब्द वापरतो, बायोटेक्नॉलॉजी आपण शब्द वापरतो, बायो इंजिनिअरिंग आपण शब्द वापरतो. म्हणजे बायोलॉजी अप्लाइड टू ऑल सायन्सेस. म्हणून मुळापासून झाड जरी शिकायचं असेल तरी सगळी सायन्सेस येतील. पण मूळच जर कळलं नाही तर फळ कळून काय उपयोग आहे. मुळात जाणं हे. म्हणून मूळ संकल्प, मुळात जा. ज्यांना विचारायचे नाव, तुमचं नाव काय? मूळ. वडिलांचं नाव काय? मरे मुळाचं मूळ. आडनाव काय? मुळाच्या मुळाचं मूळ. मूळ 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 चालता म्हणून शिवी द्यायची. मला नाव काय? कधी कधी म्हणायचे नृसिंह भान, माझं नाव नृसिंह सरस्वती ना. ते गेले, ते भानावर आले, तो मी. आपण अर्थ काढायचं. वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाचं मूळ मूळ मूळ. आता वडाच्या झाडाचं मूळ कुठे हो? तुम्ही हे मूळ म्हणतात, तर फांदीवरून दुसरं मूळ येत असतं की नाही. ते जातं, नवीन झाड होतं, परत त्याच्या फांदीवरून नवीन येते की नाही. वडाच्या झाडाचं मूळ कसं समजणार? मूळ वट कुठला? वटाला पण अक्षय वट म्हणतो, म्हणून ती वटाची पूजा करायची. दुसरं झाडच नाही आहे वडाशिवाय की जे अक्षय आहे. म्हणजे अगदी ह्यांनी लावलेला वड ते नवीन नवीन होत होत तोच वड. तो काही वर्षापूर्वी केरळात तुम्हाला सांगितलं, वादळात पडला त्यावेळेला सगळ्या गावांनी सुतक साजरं केलं आणि त्याला तुकडे करून अग्निसंस्कार केला वटवृक्षाचा. कारण अगस्तींनी तो लावलेला होता. अगस्ती केरळमध्ये गेलेले पहिले उत्तर भारतीय, त्यांनी इथे वटवृक्ष लावला. मग त्याला पारंब्या आल्या, पुन्हा वटवृक्ष झाला, पुन्हा पारंब्या आला. तो अगस्तीने लावलेला वटवृक्ष अगदी कालपर्वापर्यंत होता, तो उन्मळून पडला. पुन्हा लावणं किंवा हे करणं शक्य नव्हतं, जाळून टाकला. म्हणजे अग्निसंस्कार केला. आणि मुख्य म्हणजे सुतक पाळलं त्या गावानं, ज्या गावात ते होता ते. इतका तो गावाशी एकरूप झाला होता. पुढे बघा ना की पुढे मूळ संकल्प उपासना म्हणजे ज्ञान, ज्ञाने पाविजे निरंजन, योगी यांचे समाधान येणारी ती. ज्ञाने पाविजे निरंजन, हे सगळे आपले रंग आहेत ना. मी पुरुष आहे, मी हे आहे, ह्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी ही भाषा बोलतो, मला हे आवडतं, मी हे मिळवलं आहे, हे सगळे रंग आहेत. रंगात रंगुनिया, रंग माझा वेगळा तो निरंजन. त्याला रंगच नाही आहे. तो पिवळा आहेस आहे ना, पण पांढरा रंग त्याच प्रिझममधून जातो त्यावेळेला इंद्रधनुष्य तयार होतं ना. हे तुम्हाला माहीत आहे ना. इंद्रधनुष्याचे 7 रंग संपले का? अरे इकडे अल्ट्रा व्हायोलेट आणि इन्फ्रा रेड आहे की इन्फ्रा रेड, अल्ट्रा व्हायोलेट. अल्ट्रा म्हणजे पलीकडे, व्हायोलेटच्या पलीकडे, अल्ट्रा व्हायोलेटच्या पलीकडे आणखीन अल्ट्रा अल्ट्रा असेल ना. आमचं ज्ञान एवढ्या पुरतं आहे.
इन्फ्रारेड म्हणजे रेडच्या अलीकडचा, अल्ट्रा व्हायोलेट म्हणजे व्हायोलेटच्या पलीकडचा. 7 मुख्य रंग आम्ही सांगितलेले आहेत. VIBGYOR, ता ना पी ही नी पाजा आम्ही मराठीत म्हणतो, तांबडा नारिंगी वगैरे वगैरे. पण एवढेच रंग आहेत का? एवढेच सूर आहेत का? 5 सेन्सेस इज ऑल. 6वं सेन्स नाही आहे, 7वं सेन्स नाही आहे. बघा आता त्यांनी काढलेले आहेत वजन आणि वस्तुमान. म्हणजे वस्तुमान म्हणजे वजन, वजन ओळखणं हे एक इंद्रिय सांगितलेलं आहे, आणि टेम्परेचर समजणं हे पुढचे इंद्रिय सांगितलेलं आहे. आपल्याला टेम्परेचर कळलं पाहिजे, हात लावून, थर्मोमीटर नाही लावायचा आणि हाताने. आणि हे जजमेंट आहे का, मुलाला कळायला सांगितलं पाहिजे. अरे बाबा अर्धा किलो आहे, हे जास्त वाटते ना तुला, अरे हे 1 किलो आहे. असं करत 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 त्याचा तो जो सेन्स आहे त्याला शरीराचं लागत नाही, पण मनाचं किंवा बुद्धीचं जजमेंट लागतं की नाही. खरंच तो म्हणतो, PT शिक्षकाला सांगितलेलं आहे की तू आता 10 मीटर तो बॉल टाक बरं. त्याला 10 मीटर म्हणजे किती अंतर? 10 मीटर म्हणजे समजा 30 फूट किंवा 40 फूट धर, 40 फूट बॉल टाक बरं. 40 फूट इथून किती आहे ते त्याला जजमेंट नाही आहे. तो 20 फूट टाकेल किंवा 60 फूट टाकेल. हे शिकवणार कोण? हे आपलं इंद्रिय मानलेलं आहे. जे जजमेंट इन टाईम, इन स्पेस, इन टेम्परेचर, इन वेट, ही इंद्रिय शिकवली पाहिजेत शाळेत. याचं ज्ञान दिलं पाहिजे. खरंच कळत नाही. हा चेंडू ह्याच्या दुप्पट वजन टाकायचा असेल तर किती शक्ती लागेल हे सगळं शिकवायला पाहिजे. असू दे, म्हणून 5 इंद्रिय म्हणजे सगळं ज्ञान असं समजू नका. त्याच्या पलीकडे ज्ञान आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे ज्या ओव्या आहेत ती ही एक ओवी आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कुठलीही चळवळ करा, त्या चळवळीला सामर्थ्य येईल, पण तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. एक अत्यंत जगभर वाऱ्यावर आग पसरते तशी पसरलेली चळवळ आहे. ती सांगतो आणि थांबतो. विमेन्स लिब म्हणजे स्त्री मुक्ती प्रचंड फसली. का फसली असेल? स्त्रियांना मुक्ती कुणापासून पाहिजे हेच सांगता आलं नाही. पुरुषांपासून मुक्ती पाहिजे. मग सासूपासून आधी पाहिजे का सासऱ्या? सासूपासून मुक्ती पाहिजे, सासरे चालतील. हेडमिस्ट्रेसपासून मुक्ती पाहिजे, हेडमास्टर चालेल. मुक्ती पाहिजे कशाला? सुनेला विचारा सासूपासून मुक्ती पाहिजे, सासूला विचारा सुनेपासून मुक्ती पाहिजे. अरे स्त्रियांना स्त्रियांपासून मुक्ती पाहिजे तर पुरुषांचं काय जाणार आहे? आणि आम्हाला समान हक्क पाहिजे, काही हरकत नाही, एकच क्यू करा. तुमचे धक्का आम्हाला लागला तर चालेल, आम्ही धक्का नाही लागला. कल्पना करा, इतकं त्यांनी वाक्य सांगितलं होतं, यू स्टार्ट रेपिंग वेन मेन. करा ना, आमची हरकत नाही आहे. माणसांची काय हरकत असेल? बलात्कार स्त्रियांनी केला तर काही हरकत नाही आहे. तिथे फसली त्यांची. कारण कशापासून मुक्ती पाहिजे हेच कळलं नाही. ते वापरत नाहीत. अंतर्वस्त्र आम्ही वापरणार नाही. पुरुष मिस्टर, लग्नापूर्वी नंतर, म्हणून आम्ही मिस आणि मिसेस का, आम्ही मिज वापरू म्हणून MS मध्यंतरी होता मिज. आता सुद्धा सगळे सांगताना मिज झेड उच्चार करतात, मिज. आमची काहीच हरकत नाही आहे, तुम्ही करा, तुम्ही आमच्या बरोबरीला या. आम्हाला जे ॲडव्हान्टेजेस मिळतील ते ॲडव्हान्टेजेस तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस ठरतील. बघा तुम्ही विचार करा. म्हणून फसलेली चळवळ आहे, कारण त्याला देह हे अधिष्ठान होतं, देव हे अधिष्ठान नव्हतं. तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. विवेकानंदांच्या वाक्यावर विचार करा आज रात्री, आणि उद्या परत येऊया विचार करून की भारत हा धर्मप्राण देश आहे. धर्म म्हणजे रिलिजन नाही, हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊच नका. धर्म किंवा सनातन धर्म हा भारताचा प्राण आहे. या धर्माविरुद्ध भारतात चळवळ करायची असेल तर त्याला धर्माचाच पाया असला पाहिजे. हे लोकांनी केलं नाही हो. ज्यावेळेला मुक्ती झाली 1961 साली, त्यावेळेला बेटीला काही मुक्त विचाराचे जमले ब्राह्मण, आणि त्यांनी आपली जानवी सगळ्यांच्या देखत तोडली. त्यांना जानवे तोडे ब्राह्मण म्हणायला जात राहिली ना, एक नवीन जात निर्माण झाली. म्हणून ते आम्ही तसं काही नाही, मी नव्हतो त्याच्यात, मी फक्त बघायला होतो. हे जानवे थोडे ब्राह्मण. म्हणून भारतात धर्माविरुद्ध चळवळ करायची असेल तरी त्याचा पाया धर्म असला पाहिजे. भगवंताविरुद्ध जरी सांगायचं असेल तर पहिल्यांदा भगवंत मान्य केला पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान म्हणजे पाया. आधी भगवंत पाहिजे. म्हणून इमारत बांधायचे भूमिपूजन करूया, नंतर आपण पाया शिलान्यास करूया,
नंतर आपण गृहप्रवेश करूया, नंतर आपण अग्नी करूया, नंतर शांती करूया घरात. किती केलं आपण, प्रत्येक स्टेजला आपण परमेश्वर म्हणून पूजा केलेली आहे. हे महत्त्वाचं. हरिर्दाता हरिर्भोक्ता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पाहावा. सगळं ईश्वर करून राहिलेलं आहे. आणि ईश्वर हे केवळ चीप विनोद करू नका. जे आपण करतो हे कुणी केलं आहे? हां, महाराजांनी केले. खीर महाराजांनी केले, चांगली झाली, महाराजांनी केले. नाही, सगळे महाराजच करतात म्हटल्यानंतर सांगता कशाला? आणि ज्याला विश्वास नाही तो हसेल. हे कोण महाराज? उत्तर भारतात महाराज म्हणजे रांधपी. हां, रांधप्याने केले, सगळंच महाराजांनी केलेलं आहे. महाराज म्हणजे रांधपी. इकडे कोण महाराज? म्हणून असं म्हणू नका. हे डायलॉग नाही आहे, हे अनुभूती आहे. शांत आहे. मी ब्रह्म हे मौन आहे. मी ब्रह्म हे घोषणा नाही आहे. अहम ब्रह्मास्मी ही घोषणा नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, हरिर्दाता हरिर्भोक्ता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचे आता विचार करावा. शब्द नकोत, शब्द कमी वापरूया. सकळ करता परमेश्वरू ही शेवटची ओवी आहे. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. आपण माया करतो. आपला सगळा विचार आहे ना, परमेश्वर सोडून असेल तर तो मायेच्या प्रांतातला आहे. परमेश्वर धरून असेल तर तो परमेश्वराच्या राज्यातला आहे. म्हणून आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. म्हणजे आपल्याला जसं जसं कळू, पण जगदाचं अंतर जिंकण्यासाठी करू. मग अंतरे राखता राजी सर्व राजीच होत असे, अंतरे न राखता सर्व भाजीच होत असे. हे आपण वाचलं. सगळ्यांना राजी करायचं आहे ना, त्यांची अंतर म्हणजे मन. म्हणून धेड महार चांभार त्यांचे राखावे अंतर, या नावं भजन बोललेले आहे. हे भजन आहे. म्हणजे धेड चांभार महार सगळं. आता त्यांचे राखावे अंतरचा सध्या अर्थ काय लागतात? त्यांच्यापासून राखावे अंतर. आणि मग बडवा या जातीला, या त्या जातीला बडवा. कारण अर्थाचे अनर्थच लावायचं ना. यांचे राखावे अंतर. धेड महार चांभार गुर्जर सगळं सांगितलं, ह्यांचे राखावे अंतर. या सगळ्यां मग जातींचा उल्लेख का केला? ज्या काळात एक ग्रंथ केलेत, जातींचा उल्लेख केल्याशिवाय त्याच्यात परमेश्वर आहे कसं कळणार? अरे महाराज परमेश्वर आहे, हे महार उच्चार केल्याशिवाय कसं कळणार? आणि म्हणून स्त्रिया, अंत्यज, शूद्र हे ज्ञानेश्वरीत सांगितलं, हे गीतेत सांगितलेलं आहे की त्या समाजाला कळणारी भाषा आहे. आणि म्हणून तुम्ही त्यांना शूद्र म्हणा. अरे त्याच्यात परमेश्वर आहे. चोखा मेळा महार होता, झाला ना परमेश्वर. हा न्हावी होता सेना, झाला ना परमेश्वर. माळी होता सावता, झाला ना परमेश्वर. शिंपी होता नामदेव, झाला ना परमेश्वर. वाणी होता तुकाराम, झाला ना परमेश्वर. हे सांगावे लागतात जाती. आणि परमेश्वर झालं म्हणजे ज्ञानेश्वर हे ब्राह्मण ना, ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, हा चोखा मेळा वगैरे त्यांच्या योग्यतेचे आहेत. हा सिद्धांत आहे, काही फरक नाही आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो चिंतनासाठी. आपण आता रँक्स बंद केलेल्या आहेत. बरं झालं बंद केल्या त्या, कारण मुलांच्या मनावरचं टेन्शन खूप वाढत होतं. पण ज्या वेळेला रँक यायला लागल्या त्यावेळेला सुरुवातीला सो कॉल्ड वरच्या जातीतल्या मुलांचे पहिले दुसरे नंबर येत होते. हळूहळू 50 जणातले आम्ही अभ्यास करून सांगतो. रँक बंद करण्यासाठी आम्ही मोठा रिपोर्ट दिला होता SSC बोर्डाला. आणि म्हटलं आम्हाला अधिकार आहे, बिकॉज आवर स्कूल प्रोड्युसेस रँक्स. रँक मिळतच नाही, त्यांनी रँक नकोत म्हणून सांगायला काही अर्थ नाही आहे. आवर स्कूल प्रोड्युसेस रँक्स एव्हरीवेअर. आणि म्हणून आम्हाला नैतिक अधिकार आहे रँक्स बंद करा म्हणून. पण रँक्सचं ॲनालिसिस आम्ही केलं होतं. 50तले 38 इतर जातींचे होते. 50तले 38. आणि आमच्या दृष्टीने 50 आणि पहिला हे सारखेच असतात. याला 1 मार्क कमी पडला, याला 2 मार्क कमी पडले, एवढाच फरक असतो. बाकी काही फरक नसतो. सगळे एका योग्यतेचे. ज्यांना संधीच नव्हती म्हणून आपण हे केले भेद. जितके वर जाऊ, जितके वर पाहू, तितके अभेद होत जातो. आणि भेदाभेद अमंगळ. सगळे भेद लयाला गेले की आपण महाराजांच्या जवळ पोचतो. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया शांत. आज एका व्यक्तीनं आपल्याला प्रार्थना करायला सांगितलेली आहे आणि आपण प्रार्थना करायला पाहिजे, कारण खूपच अचानक सगळ्या गोष्टी घडून आल्या आहेत. मी डिटेल्स सांगत नाही मुद्दाम, कारण आपण त्याचीच चौकशी करायला लागू आणि सगळा प्रवचनाचा इफेक्ट ॲज इट इज जेवताना जातो तो. परंतु आज मी विचार करत राहीन. त्यांनी प्रार्थना करायला सांगितलेली आहे की अत्यंत आणीबाणीची परिस्थिती आहे. 2 ऑर्गन्सचा कॅन्सर झालेला आहे आणि डॉक्टरनी वाचणं अशक्य सांगितलेलं आहे. उद्या महत्त्वाच्या टेस्ट्स आहेत, त्याच्यानंतर ठरेल काय बघूया.
प्रार्थना करूया आपण मनातल्या मनात मूक प्रार्थना काही सेकंड्स की त्या व्यक्तीला आणि अशा सर्व व्यक्तींना महाराज आरोग्याचा आणि जे काही घडेल ते शांतपणे भोगण्याचा आशीर्वाद द्या आणि मुख्य म्हणजे त्यांचे संबंधी जे लोक आहेत त्यांना सावरा, त्यांना सहनशक्ती द्या महाराज. शांत. श्लोक मुनी आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, ते चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांचा दरबार मुनिमय राम आहे, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद.